हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीमध्ये। आजच्या सेशनमध्ये आपण बीएड सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे 50+ पीवायक्यू डिस्कस करणार आहोत। आणि पीवायक्यू सीरीज जर तुम्ही फॉलो केली तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळे क्वेश्चन्स बीएड सीईटी साठी विचारले जाणार नाहीत। तर आपण बघूयात, बीएड सीईटी साठी टेस्ट सिरीज सुद्धा आहे आपल्या इथे। तर तिथे फुल सिलेबस टेस्ट असेल, 50+ मॉक टेस्ट, सर्व प्रश्न उत्तरांसहित परीक्षा पॅटर्न नुसार टेस्ट असेल आणि फीस तुम्हाला 999 आहे। बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप आहे, इन्स्टॉल करून बॅच घेऊ शकता। प्रश्न दिलेला आहे तुम्हाला P = 16, TAP 37, तर कप किती, म्हणजे इफ P 16, टॅप 37, व्हॉट इज कप। ठीक आहे, असं तुम्हाला क्वेश्चन्स विचारले तर तुम्हाला मी सांगितले की कधीही तुम्ही एक्झामला गेलात तेव्हा तुम्हाला अल्फाबेट जी सिरीज असते ती तुम्हाला लिहून घ्यायची आहे। म्हणजे बघा, आणि क्रमांक सुद्धा त्याचे लिहावे लागतात, ABCDE FG H I J K L M N O P Q R S T U V W X Y Z, आणि ह्याचे जे काही नंबर्स आहेत ते पण लिहून द्यायचे आपल्याला। ठीक आहे, आता क्वेश्चन जो आपल्याला दिलेला आहे, क्वेश्चन काय आहे आपला, P किती दिलेला आहे 16, TAP T चा नंबर किती दिलाय तुम्हाला 20, सो मी इथे घेतलं 20। A चा नंबर किती आहे 1, त्यानंतर P चा ऑलरेडी तुम्हाला 16 नंबर दिलेला आहे। ह्याची तुम्ही जर ॲडिशन केली तर ह्याचे ॲडिशन किती येईल 37। त्यानंतर CUP आपल्याला विचारले, CUP C चा नंबर किती आहे 3, U चा नंबर तुम्हाला किती दिलेला आहे 21 आणि P चा नंबर ऑलरेडी दिले 16। ह्यांची जर तुम्ही टोटल केली ॲडिशन तर ह्यांची ॲडिशन किती येईल 40। ठीक आहे, सो ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट आन्सर येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, 9:30 वाजता घड्याळाच्या काट्यांमधील कोण किती अंशाचा असतो, म्हणजे व्हॉट इज द अँगल बिटवीन द हँड्स ऑफ अ क्लॉक ॲट 9:30। तर जेव्हा पण आपल्याला अँगल विचारतील तेव्हा मी तुम्हाला एक सूत्र सांगितलेलं आहे अँगलचं, अँगल बरोबर 11/2 मिनिट मायनस 30। आता M म्हणजे काय असतं आपलं मिनिट, H म्हणजे काय असतं आपलं R। ठीक आहे, सो हे 11/2 मी तसंच लिहून घेतलं। मिनिट किती आहे बघा 9:30 सांगितले, हे काय आहेत मिनिट, त्यानंतर हे 30 × R किती आहे 9, ते मी ॲज इट इज लिहून घेतलं। त्यानंतर बघा इथे मी भाग दिला, 2 बे 5 10, 11 × 15 किती केलं, गुणाकार केला 165 येईल। आता इथे गुणाकार करा 270। ठीक आहे, आता 270 मधून आपण 165 मायनस करू। ठीक आहे, इथे 5 येतील 0 1, ठीक आहे 105। आता उत्तर जरी तुमचं मायनस मध्ये आलं मोठ्या संख्येचा चिन्ह तरीही फायनल उत्तर करताना आपण मायनस द्यायचं नाही। ऑप्शन नंबर 3 करेक्ट आन्सर येईल। जर उत्तर तुमचं 180 च्या पुढे गेलं तर तुम्हाला 360 मधून मायनस करावं लागतं। ठीक आहे, ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे, पुढे जाऊया। आता हा क्वेश्चन जो आहे डायरेक्शन म्हणजे दिशाज्ञानवर दिलेला प्रश्न आहे। हा कसा सॉल्व्ह करणार तुम्ही, तर बघूया। एक मुलगा उत्तर दिशेला चालत आहे, थोड्या वेळाने तो 90 अंश उजवीकडे वळतोय आणि सरळ चालतो, पुन्हा तो 90 अंश उजवीकडे वळतो आणि सरळ चालतो। आता तो कोणत्या दिशेने चालत आहे, अ बॉय इज वॉकिंग टुवर्ड्स नॉर्थ, आफ्टर सम टाइम ही टर्न्स 90 डिग्री टू द राईट अँड वॉक स्ट्रेट, अँड ही टर्न 90 डिग्री टू द राईट अँड वॉक स्ट्रेट, इन विच डायरेक्शन इज ही वॉकिंग। ठीक आहे, दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर असं ऑप्शन दिले। तर काय करायचं, सगळ्यात आधी आपले जे डायरेक्शन आहे, ठीक आहे, म्हणजे काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर। ठीक आहे, ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ। ठीक आहे, आता इथे काय करायचं आपल्याला, एक मुलगा उत्तरेला बघतोय। ठीक आहे, उत्तर दिशा बघा इथे उत्तर आहे। ठीक आहे, म्हणजे असा तो उत्तरेला आहे। ठीक आहे, असा उत्तरेला बघतोय तो, तर काय सांगितले थोड्या वेळाने तो 90 डिग्री मध्ये काय जातोय उजवीकडे वळतोय। ठीक आहे, उजवीकडे म्हणजे 90 डिग्री टू द राईट, राईटला गेलो, ही काय तुमची राईट साईड आहे, राईटला गेलो, त्याच्यानंतर पुन्हा 90 डिग्री उजवीकडे वळतो। ठीक आहे, पुन्हा काय सांगितलंय की अगेन ही टर्न 90 डिग्री राईट, सो पुन्हा तो असं राईटला गेला असं। ठीक आहे, राईटला गेलो तर काय सांगितलं तो कोणत्या दिशेला आहे, आता ही दिशा कोणती आहे तुमची साऊथ आहे, साऊथ म्हणजे दक्षिण, तो उत्तर राहील आपलं पहिलं। मग आता बघा उजवी आणि डावी साईड कशी लक्षात ठेवायची, तर बघा इथे काय आहे आपलं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर। ठीक आहे, म्हणजे ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, ही काय आहे लेफ्ट साईड,
ही काय आहे राईट साईड. मग इथे एकदम अपोजिट, ही येईल आपली राईट साईड, ही येईल लेफ्ट साईड. त्यानंतर ही येईल लेफ्ट साईड, ही येईल राईट साईड. इथे एकदम अपोजिट, ही लेफ्ट आहे तर इथे राईट येणार, ही राईट आहे तर ही लेफ्ट. म्हणजे क्लॉकवाईज राईट येणार, अँटी क्लॉकवाईज लेफ्ट येईल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न, 3 सलग संख्यांची बेरीज 126 126 आहे, तर सर्वात मोठी संख्या शोधा. द सम ऑफ 3 consecutive numbers is 126. फाइंड द लार्जेस्ट नंबर आपल्याला विचारलं गेलं आहे. आता इझी ट्रिकने हे कसं आपण सॉल्व करू शकतो तर लक्ष द्या. इथे पहिली जी संख्या आहे ती x घ्या, दुसरी x+1 घ्या, तिसरी x+2 घ्या. या 3 संख्यांची बेरीज की सांगितले 126, बेरीज सांगितले म्हणजे ॲडिशन किती आहे 126. ना इथे काय 1 2 3, x किती आहे 3x प्लस 1 and 2 किती 3 बरोबर 126. 3x ला मी बाहेर काढतो, 126 प्लस 3 आहे -3. 3x बरोबर किती राहतील 25 24 23 123. x ला गेला बाहेर 123, हे मल्टिप्लाय मध्ये आहे ते डिवाइड मध्ये जाणार 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12, 3 1 जा 1 म्हणजे x बरोबर 41. आपल्याला काय विचारलंय फाइंड द लार्जेस्ट नंबर म्हणजे काय मोठी संख्या. मोठी संख्या आपले x अधिक 2 आहे x+2, तर x आहे 41, 41 मध्ये 2 ऍड केले 43 44. ऑप्शन नंबर काय येईल 4th. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4th काय येईल आपला करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, आता हे आहे तुम्हाला वेन डायग्राम वर क्वेश्चन. ठीक आहे, वेन डायग्राम काय प्रश्न, विधान आणि निष्कर्षांच्या आधारे योग्य पर्याय निवडा. चूज द करेक्ट ऑप्शन बेस्ड ऑन दी स्टेटमेंट्स अँड कन्क्लुजन्स. ओके, सो इथे काय आहे विधान म्हणजे काय दिले तुम्हाला, विधान काय दिलेलं आहे ते बघूयात आपण. म्हणजे स्टेटमेंट, सर्व मांजर प्राणी आहेत म्हणजे ऑल कॅट्स आर ॲनिमल्स. काही प्राणी कुत्रे, सम ॲनिमल्स आर डॉग्स. बघा ऑल कॅट्स आर ॲनिमल्स, बघा ऑल कॅट्स म्हणजे सर्व मांजर. ठीक आहे, सर्व मांजर म्हणजे ऑल कॅट्स काय आहेत प्राणी आहे, काय आहेत ॲनिमल्स म्हणजे प्राणी आहेत. आणि काही प्राणी कुत्रे म्हणजे प्राण्यांचा काही भाग जो आहे तो काय कुत्रे म्हणजे काय डॉग्स. इंग्लिश मध्ये पण डायग्राम काढून दाखवते मी तुम्हाला. सर्व मांजर प्राणी ऑल कॅट्स आर ॲनिमल. बघा ऑल कॅट्स आर काय ॲनिमल्स आणि काय सम ॲनिमल आर डॉग, सब ॲनिमल्स काय आहे डॉग. ठीक आहे असं. आता इथे काय सांगितले तुम्हाला कोणता पर्याय योग्य आहे. ठीक आहे, इथे बघा कन्क्लुजन दिलेले तुम्हाला. काही कुत्रे मांजर, मला सांगा काही कुत्रे मांजर आहेत का. बघा काही सम डॉग्स आर कॅट्स आहेत का, नाही, त्यामुळे हे काय येईल आपलं रॉंग. नेक्स्ट सर्व प्राणी मांजर, सर्व प्राणी मांजर आहे का नाही. बघा काही सम म्हणजे काही प्राणी मांजर येतील. ठीक आहे, बघा काही म्हणजे सम ॲनिमल्स कॅट येतील, ऑल कॅट्स ॲनिमल येतील. ठीक आहे, ऑल कॅट्स ॲनिमल अँड काय येईल काही प्राणी मांजर. बट इथे वेगळं सांगितले तुम्हाला सर्व प्राणी मांजर. सर्व प्राणी मांजर आहेत का नाही, काही प्राणी मांजर आहेत, त्यामुळे हे रॉंग. त्यामुळे ऑप्शन तुमचं बोथ इनकरेक्ट, ऑप्शन नंबर 4th. ठीक आहे, बोथ आर इनकरेक्ट, हे ऑप्शन तुमचं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ए ही बी ची आई, बी हा सीचा वडील, ए सी शी काय संबंध. एकदम इझी प्रश्न आहे. काय नातेसंबंध ब्लड रिलेशनचा हा क्वेश्चन विचारले तुम्हाला. तर तुम्हाला मी पिढ्यानुसार नातेसाखळी काढायला शिकवले. ते कसं तर बघा ए हा बी ची आई. ठीक आहे, ए कोण आहे बी ची, ए बी ची आई. आई म्हटल्यावर आपण त्यांना वरती उच्च स्थान देतो बरोबर. त्यानंतर बी हा सीचा वडील, हा जो बी आहे तो या सीचा काय वडील. वडील पण आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा पण मान मोठा. मग ए हा सी शी काय संबंध ठेवतो. ठीक आहे, बघा आता सी चा जेंडर तर तुम्हाला माहित नाही, तो मेल की फिमेल. ज्याच्याशी संबंध विचारले, सी शी संबंध विचारले त्याच्यापासून ए पर्यंत जा. ठीक आहे, बघा ए इज दी मदर ऑफ बी, ए मदर ऑफ बी. ठीक आहे, म्हणून फिमेल दिला, बी फादर आहे म्हणून मेल. तर हा वी ए रिलेटेड टू सी. ठीक आहे, काय येणार बघा आपल्या वडिलांची, आपल्या वडिलांची आई आपली कोण असते आजी असते. कोण आजी, आजी म्हणजे काय, आजी म्हणजे ग्रँडमा आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, ग्रँडमा. ऑप्शन नंबर 1 तुमचा काय आहे करेक्ट आन्सर येणार आहे बरोबर. नेक्स्ट पुढचा प्रश्न, शिक्षक दिन जर गुरुवारी असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल. इफ टीचर्स डे फॉल्स ऑन अ थर्सडे, ऑन विच डे विल गांधी जयंती फॉल दॅट इयर. असा क्वेश्चन. कॅलेंडरचा एकदम सिंपल साधा सोबर असा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. काय सांगितले, पहिलं गोष्ट शिक्षक दिन, टीचर्स डे कधी असतो 5 सप्टेंबर.
टीचर्स डे कधी आहे? थर्सडेला आहे, थर्सडेला आहे. त्यावर्षी गांधी जयंती 2 ऑक्टोबरला असते. 2 ऑक्टोबरचा डे तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे. काय करायचं त्याच वर्षी, तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या, म्हणजे शिक्षक दिन गुरुवारी असेल त्या वर्षी, म्हणजे सेम इयर सेम आहे. ठीक आहे. मंथ डिफरंट आहे. सो सप्टेंबर पर्यंत मी ऑक्टोबर पर्यंत जाणार. ठीक आहे. सप्टेंबर ऑक्टोबर. त्यानंतर सप्टेंबर मध्ये किती डेज असतात? 30 डेज असतात. 30 मधून मी हे 5 काय करणार? मायनस का करणार? कारण की मला 5 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबरला जायचे. 5 सप्टेंबर पासून मला पुढे जायचं ना. मी मग अगोदरचे मला 5 दिवस नको आहेत, 4 दिवस. मला 5 सप्टेंबरच्या पुढे जायचे. म्हणजे 30 मधून मी 5 केले म्हणजे मला 25 दिवसाचंच पाहिजे त्या महिन्यामध्ये. ते 5 दिवस मला नकोय. आणि हे 2 ऑक्टोबर जी डेट काढायची मला ती ॲज इट इज डेट मी लिहून घेतली. ठीक आहे. आता 27 त्याला 7 ने मी भाग दिला. 7 त्रिक 21, 22 23 24 25 26 27. 6 दिवस आले माझी. बाकी 6 दिवस मी पुढे जाणार. थर्सडेच्या पुढे 6 दिवस गेलं, येणार वेडनेसडे. ठीक आहे. म्हणजे बुधवार. ऑप्शन नंबर बी काय येईल आपला? करेक्ट आन्सर येणार. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वर्ष अधिवर्ष म्हणजे काय? लीप इयर. लीप इयर आहे म्हणजे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इयर इज अ लीप इयर, म्हणजे लीप वर्ष कोणतं? मी तुम्हाला कॅलेंडर शिकवतानाच एक गोष्ट सांगितली. लीप वर्ष म्हणजे काय? तर ज्या इयरला काय सांगितलं? 4 ने पूर्ण भाग दे, म्हणजे येणारा 3ऱ्या वर्षानंतर 3 वर्षानंतर जो येणारा 4था वर्ष असतो तो लीप वर्ष असतो. म्हणजे दर 4थ्या वर्षाला लीप वर्ष येतो. आता कोणतं चालू आहे? 2026. आता 27 28, 28ला येणार. 28 नंतर 29 30 31 32ला येणार. म्हणजे त्याला 4 ने, त्या 2 बघा 2 जे इयर असतात ना त्या दोघांना ना 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता हे बघा 1902. ठीक आहे. 1998 2104 2018. आता हे शेवटचे जे असतात ना ह्याला ना 4 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता बघा ह्याला 4 ने पूर्ण भाग जाईल का? नाही. म्हणजे काय आहे? नॉर्मल. आता 98 ह्याला जर मी 4 ने भाग दिला, 4 दुने 8 1 4 चौक नाही जात, म्हणजे हा पण नॉर्मल इयर. ठीक आहे. त्यानंतर आता हे 04 ह्याला तर 4 ने ऑब्विसली भाग जाणार, त्यामुळे हे काय येईल माझं? लीप इयर. त्यानंतर 18ला पण 4 ने भाग जात नाही, म्हणजे हा आला नॉर्मल इयर. मग आता लीप इयर कोणता आहे? 2104. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी. आणि बघा जे शतक असतात म्हणजे 1600 1700, बघा 1600 1700 1800. ठीक आहे. ह्या लोकांना ह्यांना काय करायचं? जे शतक असतात ना त्यांना 400 ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता 400 ने ह्यांना जर पूर्ण भाग गेलं तर ते लीप वर्ष, जर नाही गेलं तर ते नॉर्मल वर्ष. ठीक आहे. असं करायचंय. आता पुन्हा काय डायरेक्शनवर एक क्वेश्चन विचारले. एक माणूस 5 किलोमीटर दक्षिणेकडे चालतोय, नंतर डावे वळण घेतोय आणि 3 किलोमीटर चालतोय. पुन्हा डावे वळण घेतोय आणि 5 किलोमीटर चालतोय. आता तो कोणत्या दिशेने पाहत आहे? अ मॅन वॉक 5 किलोमीटर साऊथ, देन टर्न लेफ्ट अँड वॉक 3 किलोमीटर अँड टर्न लेफ्ट अगेन, टर्न अँड वॉक 5 किलोमीटर. इन विच डायरेक्शन इज ही लुकिंग नाव? ठीक आहे. तर काय करायचं? एक माणूस 5 किलोमीटर दक्षिण म्हणजे साऊथला किती गेलं? 5 किलोमीटर. डावं वळण घेतलंय आणि 3 किलोमीटर. ही काय आहे? डावं वळण आहे. 3 किलोमीटर. पुन्हा डावे वळण घेतोय म्हणजे इथे पुन्हा डावे वळण घेतोय 5 किलोमीटर. आता तो कोणत्या दिशेने पाहतोय? ही दिशा कोणती आहे बरं? ही दिशा कोणती आहे? उत्तर आहे, म्हणजे काय? नॉर्थ आहे. ठीक आहे. ती दिशा कोणती आहे? नॉर्थ आहे. समजलं सर्वांना? तर हे जे लॉ सीईटी साठी असणारे अगदी महत्त्वाचे PYQs होते. आणि हे PYQs आपण पाहिलेत. म्हणजे बघा कुठला दिशा आणि डायरेक्शन एकदम जास्त पण हार्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जात नाही. बघा मी तुम्हाला सगळे टॉपिक क्लिअर केले, त्या अगदी त्याच टॉपिकमध्ये तशाच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये. ह्याच्या बाहेरचे कोणत्याही वेगळ्या टॉपिकवर क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत. सचिनचे वर्तमान वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट. त्यांचं एकूण वर्तमान वय 36 वर्ष. 7 वर्षांनी सचिनचं वय किती असणार आहे? म्हणजे सचिन्स प्रेझेंट एज इज ट्विस दॅट ऑफ अमित. देअर टोटल प्रेझेंट एज इज 36 इयर. हाऊ ओल्ड विल सचिन बी इन 7 इयर्स? असा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे, म्हणजे वय वारीवरचा प्रश्न. ठीक आहे. आता हे शॉर्ट्स मध्ये कसं सॉल्व्ह करायचं तर आपण इथे लक्ष देऊयात. पहिली गोष्ट म्हणजे सचिन आहे इथे आणि कोण आहे? अमित आहे. ओके. आता ह्यांचं वय पहिला माहित पाहिजे. मी तुम्हाला काय सांगितलं? ज्याच्या नावाच्या पुढे चा असेल
त्याचं वय एक्स मानायचं. आता कोणाच्या वयापुढे 4 दिलेला आहे? अमितच्या वयाच्या पुढे 4, त्यामुळे अमितला मी एक्स घेतलं. ठीक आहे, बघा सचिनचे वय अमितच्या वयापेक्षा दुप्पट, मग एक्सची दुप्पट किती येणार? 2x येणार, राईट. आता त्यांचा एकूण वर्तमान वय किती दिले? 36. एकूण म्हणजे टोटल, ह्या दोघांचा टोटल. ठीक आहे, ह्या दोघांचा एकूण वय किती दिले? 36 दिले. आता 2 आणि किती? 3x बरोबर 36. एक्स ला बाहेर काढलं, 36 मल्टिप्लाय मध्ये आहे, डिवाइड मध्ये. ठीक आहे, 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजे एक्स किती आलं? 12 आलं. नेक्स्ट आता आपल्याला काय सांगितलंय त्यांनी? 7 वर्षांनी सचिनचं वय. आधी सचिनचं आत्ताचं लेटेस्ट वय काढून घेऊया. बघा 2 मध्ये एक्स ची किंमत 12, किती? 24. आता तुम्हाला सांगितलंय 7 वर्षांनी. चला 7 ऍड करा, 25 26 27 28 29 30 31, म्हणजे किती? 31. ऑप्शन नंबर सी तुमचं काय येणार आहे? करेक्ट वन आन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पूर्व उत्तर दिशेला समोर पाहत होती, उजवीकडे 90 डिग्री वळते, 4 किलोमीटर जाते. नंतर पुन्हा उजवीकडे 90 डिग्री मध्ये वळते आणि 6 किलोमीटर जाते. बट डावीकडे 90 डिग्री वळते आणि 4 किलोमीटर जाते. ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे? म्हणजे पूर्वा इज स्टँडिंग फेसिंग नॉर्थ, शी टर्न्स 90 डिग्री टू द राईट अँड ट्रॅव्हल्स 4 किलोमीटर. Then turn 90 degree to the right again and travels 6 kilometer. Then turns 90 degree to the left and travels 4 kilometer. She starts at how far is it from the place? असा क्वेश्चन तुम्हाला विचारले. आता हा प्रश्न कसा सॉल्व करायचा? त्यासाठी आपल्याला डायरेक्शन माहित पाहिजे. डायरेक्शन बघा, इथे काय आहे? ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ, म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. करेक्ट आहे. आता काय सांगितलं आपल्याला? पूर्व उत्तर दिशेला समोर. मला सांगा पूर्व इथे उत्तर दिशेला, ही काय आपली लेफ्ट साइड, ही काय राईट साइड. ओके, काय सांगितले? पूर्व उत्तर दिशेला समोर पाहत होती, ती उजवीकडे. उजवीकडे म्हणजे अशी राईट साइडला गेली, किती? 4 किलोमीटर गेली. देन काय सांगितलंय? पुन्हा उजवीकडे 90 डिग्री मध्ये उघडते आणि 6. बघा 90 डिग्री उजवीकडे. उजवीकडे म्हणजे काय जायचंय? क्लॉकवाईज जायचं. किती? 6 किलोमीटर. मग डावीकडे. डावीकडे डावीकडे म्हणजे कुठे? लेफ्ट साइडला. किती वळते? 4 किलोमीटर. ठीक आहे, 4 किलोमीटर. आता काय सांगितलं? हे माझं काय स्टार्टिंग पॉइंट, हा माझा एंडिंग पॉइंट. काय सांगितले? ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे, म्हणजे इथून ती किती दूर आहे. आता इथे तयार झालंय पायथागोरस. मग आता ह्याची ही बाजू माहित पाहिजे, ही बाजू माहित पाहिजे. ही एवढी 4 आहे, ही एवढी 4, म्हणजे ही पण 4 येणार. चला 4 आणि 4 8, एक बाजू आपल्याला मिळाली. त्यानंतर ही एवढी 6 आहे, सो इथे पण 6 असेल, राईट. सो इथे 6. ओके, 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36, टोटल 100. 100 कशाचा स्क्वेअर आहे? 10 चा. सो 10 किलोमीटर. ऑप्शन नंबर बी काय येईल आपलं? करेक्ट वन आन्सर येणार आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चन कडे वळूयात आपण. जर 2013 मध्ये प्रजासत्ताक दिन शनिवार आला, तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी? इफ रिपब्लिक डे fall on a Saturday in 2013, on which day was Children's Day that same year? आता चिल्ड्रन्स डे झालं, टीचर्स डे झालं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांची डेट तुम्हाला स्पेसिफिकली पाठवी. ठीक आहे, आता हे तर सर्वांनाच माहिती आहे, प्रजासत्ताक दिन कधी असतो? 26 जान 2013. काय आहे? सॅटरडे आहे. देन काय सांगितलं? बालदिन कधी असं? 14 नोव्हेंबर. ओके, म्हणजे काय? चिल्ड्रन्स डे 14 नोव्हेंबरला असं. त्याच इयरला सांगितले, म्हणजे 2013. आता ह्याची शॉर्ट ट्रिक तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. ठीक आहे, म्हणजे काय? इयर सेम आहे, मंथ जानेवारी टू नोव्हेंबर. जान, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. चला फर्स्ट अँड लास्टला सर्कल करायचं. देन जानेवारीच्या 31 डेज मधून 26 मायनस. का? कारण की मला 26 जानेवारी पासून नोव्हेंबरला जायचे, मग मला मागे नाही वळायचे. मग ऍक्च्युली 31 डेज असतात जान मध्ये, बट 26 डेज मला नकोय, त्याच्या पुढचे म्हणजे 5 डेज. ठीक आहे, म्हणजे 21 मायनस 26 किती येईल? 5. ठीक आहे, 27 28 29 30 31 5 डेज राहतात. त्यानंतर फेब. फेब महिना बघा लीप आहे की नॉर्मल? नॉर्मल इयर, म्हणजे 0 ऑड डेज. मार्चचे ऑड डेज किती येणार? 31 डेज म्हणजे 3. एप्रिल 30 चा म्हणून 2. मे 31 म्हणजे 3. जून 30 मीन्स 2. जुलै 31 मीन्स 3. ऑगस्ट 31 मीन्स 3.
सप्टेंबर 30 मीन्स 2, ऑक्टोबर 31 मीन्स 3, नोव्हेंबरची ॲज इट इज जी डेट आहे ती लिहून घ्यायची. चला सगळ्यांची टोटल करूयात. बघा 5 आणि हे 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि हे 5 किती होतील 20, 20 आणि हे 14 30 आणि 34, 34 आणि 3 किती होतील 34, 35 36 37, 37 आणि 3 40, 40, 40ला 7 ने डिवाइड केलं, 7 5 35 आणि 5 40. सो 5 डेज काय जाणार पुढे, म्हणजे संडे मंडे सॉरी किती सॅटरडे, सॅटरडेपेक्षा काय यायचं 5 दिवस पुढे. ठीक आहे, शनिवारपासून रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार थर्सडे. ठीक आहे, संडे मंडे ट्यूजडे वेडनेसडे थर्सडे. ऑप्शन नंबर 1 काय येईल आपलं करेक्ट आन्सर. नेक्स्ट, एका गुप्त संकेतामध्ये BDAD चे मूल्य 525 असे लिहिले, MAD कसे लिहिले जाईल. इन अ सिक्रेट कोड द व्हॅल्यू ऑफ DAD इज रिटन ॲज 525. हाऊ विल MAD बी रिटन. कसं येणार आहे, एकदम सिम्पल. काय करायचं, अगोदर अल्फाबेट तुम्हाला माहिती आहे, लिहून घेऊयात आपण. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बस एवढेच लिहून घेते मी. ठीक आहे, आता मला काय सांगितले DAD 525, म्हणजे बघा डीचा नंबर किती आहे 4, 4 मध्ये 1 ॲड केलं 5 आलं. ए नंबर किती आहे 1, 1 मध्ये 1 ॲड केलं 2, डी कितीचं आहे 4, 1 ॲड केलं 5. सेम तसंच आता काय सांगितले MAD, एम नंबर किती आहे, एमचा नंबर 13, 13 मध्ये 1 ॲड केलं किती आलं 14, आणि एचा नंबर ऑलरेडी 2 दिलेला आहे, डीचा ऑलरेडी 5, म्हणजे 1 4 2 5. ऑप्शन नंबर ए काय आलं माझं करेक्ट. ठीक आहे, असं आपल्याला एक्झामला कोणत्या लॉजिक कुठे लागेल हे माहीत पाहिजे. आपण म्हणतो ना की बघा आपल्याला भरपूर आता आपण सॉल्व्ह करतो, आपल्याला सगळे लॉजिक माहिती आहेत, कोणत्या क्वेश्चनला लागतोय ते सगळ्यांना माहिती आहेत, पण एक्झामला गेले आपल्याला कन्फ्युजन होते, कोणतं लॉजिक कुठे लावायचं हे समजत नाही. पण तीच खरी मजा असते एक्झामची, बरोबर ना. आपण जेवढं करतो तेच आपल्याला लक्षात आणायची. ठीक आहे, ट्रिक असते ती एक. आता आपण बघतो ना बऱ्याच ठिकाणी, आता फॉर एक्झाम्पल आपण एक चाव्यांचा झुंड असतो, त्या चाव्यांच्या बघा आपण एक टाळा असतो लॉक, त्या एवढ्या झुंडमधून आपण एकच चावी असते ती त्या टाळ्याला लागू शकते, बट आपण काय करतो सगळ्या चाव्या लावून बघतो आणि कोणती चावी लागेल ठीक आहे तेव्हा ते ओपन होतो. ओपन तर होतो टाळा पण टाइम जातो, राईट. तसंच आहे, आम्हाला येतं सगळं फक्त टाइम जाते, पण जर आपल्याला ऑलरेडी माहीत पडलं की नाही ह्या टाळ्याला हीच चावी लागते तर लगेच ओपन होईल ना, म्हणजे आपला टाइम वाचतो, बरोबर ना. ही गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या आपण म्हणतो कोणत्या टाळ्याला कोणती चावी लागेल हे आपल्याला माहीत पाहिजे. तसंच कोणत्या क्वेश्चनला कोणतं लॉजिक लागेल हे आपल्याला त्या एक्झामच्या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. ओके, चला पुढे जाऊयात. आता इथे एकदम सिंपल 3 4 3 आणि 7. अरे इथे क्वेश्चन मध्ये बघूनच काय समजतंय, हे तर 7 चा क्यूब आहे, मग 6 8 5 9 काय आहे तर हे 19 चा क्यूब आहे, 90 चा क्यूब आहे. आता की हे 19 चा क्यूब हे कसं काय लगेच लिहिलं आपण, तर मी एक तुम्हाला ट्रिक सांगितली स्क्वेअर रूटची आणि क्यूब रूटची, म्हणजे कसं ओळखायचं की हा कशाचा स्क्वेअर आहे कशाचा क्यूब आहे. तर मी तुम्हाला बॅचमध्ये सांगितलेले, तुम्हाला पण बॅचमध्ये यायचं असेल तर ॲडमिशन करून घ्या, बॅचमध्ये अगदी तुम्हाला इझी वेने सांगितलं जातं. आता पुढे बघूयात, क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंधावर. प्रश्न काय आहे, ए अँड बी मीन्स काय, ए बी चे वडील, ए स्टार बी म्हणजे ए बी चे भाऊ, तर खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. बघा आता हे ऑप्शन आहे, डायरेक्टली मी सॉल्व्ह करते, इथे लक्ष द्या तुम्ही. तर आपल्याला आधी नातं म्हणजे साखळी तयार करावी लागेल, म्हणजे $T, डॉलर मीन्स काय आहे. आता डॉलर इथे ऑलरेडी डॉलर अँड ठीक आहे, आय थिंक इथे डॉलर नसेल स्टार असेल, ठीक आहे स्टार असेल. तर के स्टार टी, के स्टार स्टार म्हणजे ए बी चे भाऊ, तर की टी चे भाऊ दिला आपण, के टी चे काय दिला भाऊ. आता टी ॲट द रेट एम, सॉरी अँड नेम, अँडचं म्हणजे ए बी चे वडील, म्हणजे टी एम चे वडील, टी एम चे काय वडील, एमचं जेंडर तुम्हाला माहित नाही. बघा के एम ची आई आहे, के हे एम ची आई आहे का नाहीये, ते काय आहेत के एम ची काय आपल्या वडिलांचा भाऊ म्हणजे अंकल आहेत ते काका, त्यामुळे नाही येणार. ठीक आहे, एम टी चे वडील, आता एम ह्या टी चे वडील आहेत का नाही, उलट एम टी चा मुलगा किंवा मुलगी आहे, येणार नाही. ठीक आहे, टी हे के चे मूल आहे, चला टी या के चे टी या के चे मेन मूल आहे का नाही,
तर ते काय आहे, टी हे केचं काय आहे, भाऊ येणार नाही. यम हे टीचे भाऊ आहे. चला यम या टीचे भाऊ आहे का, नाही, मुलगा आहे. तर ऑप्शन ए नन ऑफ दिस, म्हणजे काय आहे, यांपैकी नाही. ठीक आहे, ह्याच्यामध्ये ऑप्शन एक राहिले. ठीक आहे, तो ऑप्शन मी इथे ऍड करते, टायपिंग मिस्टेक मध्ये झालंय. याचं उत्तर येईल नॉन ऑफ दिस, कारण की इथे काय येईल आहे तर कुठलाच बरोबर येत नाही. इथे काय आहे तर टीचा मुलगा यम आहे, आणि बघा यमचा के काय लागणार, आपल्या वडिलांचा भाऊ अंकल म्हणजे काका, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता हे काय आहे, गुड मॉर्निंग सन, सन रायसेस अर्ली अँड गुड अर्ली न्यूज. ह्याच्यासाठी तुम्हाला एक कोड तुम्हाला यूज केलेला आहे. काय सांगितलंय, व्हॉट इज द कोड फॉर गुड, गुड साठी कोड काय आहे ते बघूयात आपण इथे. फर्स्ट म्हणजे आता इथे गुड कुठे आहे, इथे आहे आणि इथे आहे, दोन्ही ठिकाणी गुड आहे. मग काय येईल, सेम सेम काय येईल, एल ए के एल ए के. ठीक आहे, गुडला काय येणार, एल ए के आलं ऑप्शन नंबर 1. बट आपण पुढचे पण काढूया. ठीक आहे, तुम्हाला प्रॅक्टिस पण होऊन जाईल. आता काय आहे, इथे सन आहे. ओके, मॉर्निंग इथे कुठेच नाहीये, सन बघा इथे सन आहे, इथे सन आहे, मग हे दोघांपैकी काय येणार आहे, टी ओ आर. सनला काय येणार, टी ओ आर. नेक्स्ट बघूया इथे. आता नेक्स्ट अर्ली आहे, इथे अर्ली, इथे अर्ली. आता या दोघांमध्ये सेम काय आहे, एस ई एन. ठीक आहे, अर्लीला काय येईल, एस ई एन. आता नेक्स्ट काय आहे, आता आता हे जे मॉर्निंग आहे, ठीक आहे, आता त्या मॉर्निंगला जे काही राहिलेलं आहे बी ई एन ते देऊन टाका. रायसेसला काय राहिलेलं आहे, एम ए के देऊन टाका. त्यानंतरला आता इथे काय राहिलेलं आहे, न्यूज, न्यूजला काय डी ओ के. ठीक आहे, सगळे कोड आपण काढून टाकले. एक्झामला असंच तुम्हाला करायचं आहे. तर पहिलाच प्रश्न तुम्हाला कोडिंग डिकोडिंगचं विचारला गेलेला आहे. तर प्रश्नामध्ये असं लिहिलंय की एका कोडमध्ये फिलॉसॉफी हा शब्द QIJMPT PQIZ असं लिहिले. तर तुम्हाला काय सायकोलॉजीसाठी काय लिहिलं जाणार. ठीक आहे, कोड असं सांगितले. तर आपण इथे बघू शकतो की बघा फिलॉसॉफी, या फिलॉसॉफीला काय दिलं त्याने, QIJMPTPQIZ. तसंच तुम्हाला काय सांगितलं, सायकोलॉजी. ठीक आहे, आता इथे तुम्ही जर एक गोष्ट एकदम बघितलीत तर काय दिसतंय की पीच्या पुढे एक गेले, पी नंतर क्यू. ठीक आहे, पी एच नंतर आय, आय नंतर जे, एल नंतर एम, ओ नंतर पी, एस नंतर टी, ओ नंतर पी, पी नंतर क्यू, एच नंतर आय आणि वाय नंतर झेड. तसंच सेम तुम्हाला इथे सुद्धा एक एक पुढे जायचे सिरीज. म्हणजे पी नंतर काय ना क्यू, एस नंतर टी, वाय नंतर झेड, सी नंतर डी, एच नंतर आय, ओ नंतर पी. त्यानंतर इथे एल आहे, एल नंतर एम, ओ नंतर पी, त्यानंतर जी आय, जी नंतर एच, वाय नंतर झेड. बघा कुठे दिसते तुम्हाला, क्यू टी झेड. बघा पी एच झेड इथे दिसते बघा, क्यू टी झेड डी आय पी एम पी एच झेड. ऑप्शन नंबर डी काय येईल आपला, करेक्ट वन आन्सर येणार आहे. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय दिलाय तुम्हाला, पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीत योग्य अक्षर गट. म्हणजे हा कोणत्या टॉपिकचा आहे तर ॲनालॉजी. ॲनालॉजी म्हणजे काय तर बघा, ॲनालॉजी म्हणजे समजून घ्या काय तर पहिल्या गटाचा दुसऱ्या गटाशी जो काही संबंध असतो तोच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी असणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, ॲनालॉजी म्हणतो. ठीक आहे, तर आता क्वेश्चन मी इथे लिहून घेते. क्वेश्चन काय दिले, BDF, BDF ला काय आहे, YWU. तसंच ACE ला काय असणार. तर इथे आपण बघा ABCD लिहून घेऊयात. हे तुम्हाला एक्झामला गेल्यावर तुम्हाला रफ पेपर मिळेल, त्या रफ पेपर मध्ये अशी तुम्हाला काय करायची, अक्षर मालिका काढायची आहे, ड्रॉ काढायची आहे, ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, चला आता बी बघा, बी आणि वाय दिसतंय, तसं डी आणि डब्ल्यू दिसतंय, एफ अँड यू दिसतंय. तसं सेम एच्या इथे काय आहे, अपोजिट झेड आहे समोर, सीच्या समोर आहे एक्स, ईच्या समोर काय आहे, व्ही आहे. तर झेड एक्स व्ही, झेड एक्स व्ही ऑप्शन नंबर बी मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर बी काय येईल आपलं, करेक्ट आन्सर येणार आहे.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता काय सांगितले बघा, सिटिंग अरेंजमेंटवर क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला 101% विचारला जातो. म्हणजे काय सांगितलंय, 6 मुले गोल मेजाभोवती बसलेत. अनुजा, तनुजा, ऋतुजा यांच्यामध्ये, वाणिता, ललिता आणि सुनीता यांच्यामध्ये, तनुजा ही सुनीताच्या शेजारी तर ललिता कोणाच्या मध्ये. म्हणजे 6 गर्ल्स आर सिटिंग अराउंड अ राउंड टेबल. अनुजा इज सिटिंग बिटवीन तनुजा अँड ऋतुजा. वनिता इज सिटिंग बिटवीन ललिता अँड सुनीता. तनुजा इज सिटिंग नेक्स्ट टू सुनीता. सो बिटवीन whom इज ललिता सिटिंग. ओके, असा क्वेश्चन आहे. तर 6 पर्सन तुम्हाला दिलेले आहेत. तर इथे काय करूया आपण, 6 पर्सन देऊयात. ओके, 6 पर्सन म्हणजे 1 2 3 4 5 6. ओके, हे 6 पर्सन आपण दिले. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलंय बघा, अनुजा, ही जी अनुजा मुलगी आहे ना, अनुजा, ही अनुजा काय आहे, तनुजा ऋतुजा यांच्यामध्ये, अनुजा तनुजा अँड ऋतुजा यांच्या काय आहे मध्ये बसलेली आहे. ओके, नेक्स्ट काय आहे, वाणिता ही ललिता आणि सुनीता यांच्यामध्ये. आता तनुजा ही सुनीताच्या शेजारी, तनुजा कोणाच्या, सुनीताच्या शेजारी आहे. ओके, तर सुनीता मी इथे घेतली. त्यानंतर काय विचारले तुम्हाला की बघा, वाणिता ही ललिता आणि सुनीता. आता सुनीता इथे, मग जी वाणिता आहे ना, ही वाणिता ललिता अँड सुनीता, इथे ललिता आहे, ललिता अँड सुनीताच्या मध्ये. ही माझी डायग्राम झाली. आता मला काय विचारलेलं आहे की ललिता कोणाच्या मध्ये बसली आहे. ठीक आहे, ललिता ही कोणाच्या मध्ये बसलेली आहे, वनिता अँड ऋतुजाच्या. सो वाणिता अँड ऋतुजा, ऑप्शन नंबर ए. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर ए तुमचं काय करेक्ट येईल. अशाच लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता घराला मुलाचे पहिले शाळा का मानले जाते. मीन्स वाय इज इन होम कन्सिडर्ड अ चाइल्ड फर्स्ट स्कूल. फर्स्ट ऑप्शन आहे, मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो, शाळा घरूनही चालवता येते, पालकांचा शैक्षणिक खर्च वाचतो, आई ही मुलाची पहिली शिक्षक असते. आता तुम्ही बघणार इथे, तर फर्स्ट जो ऑप्शन आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की मुलाला पहिले शाळा. आता आपण काय म्हणतो, आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो, ठीक आहे, तेव्हा आपण काय म्हणतो, शाळेमध्ये आपल्या शाळेच्या टीचर्स पण काय बोलायचे की तुमची घर ही तुमची पहिली शाळा आहे. ठीक आहे, आपण कधी कुठे घर कचरा केला शाळेमध्ये, तर टीचर लोक काय एक्झाम्पल द्यायचे, उदाहरण काय द्यायचे की तुम्ही तुमच्या घरामध्ये पण असं कचरा करतात का, बोलतात ना. म्हणजे आपण आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो तसंच आपण शाळा पण स्वच्छ ठेवायला पाहिजे असं आपल्याला अगोदर म्हणायचे. पण काय त्याचा अर्थ इथे लागतोय की बघा, मुलाची पहिली शाळा. आता आपण लहानपणापासून आपण चालतो, बोलतो आणि जे काही आपले आई वडील आपल्याला शिकवतात, चालायला शिकवतात, बोलायला शिकवतात, अनेक गोष्टी आहेत ते आपल्याला शिकवतात. म्हणजे आपण शिकतो ती गोष्ट, म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून, आपल्या आई वडिलांपासून होतो. आता आपण म्हणतो गुरुपौर्णिमा असू दे किंवा शिक्षक दिन असू दे, आपण काय म्हणतो, पहिले गुरु कोण असतात, आपले आई वडील असतात आणि मग शिक्षक आपले आई वडील गुरु असतात, बरोबर ना. तसंच इथे काय बघा, आता मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो. आता मुलाला शाळेत पाठवण्याचा त्रास, ह्याला त्रास आहे का, म्हणजे आपण म्हणतो की बघा, काही जण काय म्हणतील की जाऊ दे, मुलं घरामध्ये खूप त्रास देतात म्हणून आम्ही त्यांना शाळेत पाठवतो. म्हणजे त्यांचं इंटेन्शन शिकण्याचा काही इंटेन्शन नाही आहे का, असं थोडी आहे, ते शिकायला शाळेमध्ये पाठवतात. त्यामुळे फर्स्ट जो आहे तो काय आहे, रॉंग. त्यानंतर आहे, शाळा घरूनही चालवता येते. मला सांगा, शाळा घरून चालवता येते का. आपण किती म्हणलं तरी पूर्ण शाळा ही घरून चालवता येईल का आपल्याला, नाही. ओके, पालकांचा शैक्षणिक खर्च वाचतो, ह्याच्यातला पण भाग नाहीये. आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते, हे बरोबर आहे. पहिली गुरु ही आई असते, बरोबर. चला पुढचा प्रश्न आहे. एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश म्हणतो, ती माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या मुलगी आहे. तर ती स्त्री रमेशची कोण. Pointing to a woman, Ramesh says she is the daughter of my father's only son. Who is that woman Ramesh belongs to? आता असा प्रश्न आहे. ऑप्शन मध्ये काय दिले, बहीण, चुलत बहीण, भाची की आत्या, असे ऑप्शन दिलेत. तर आपण इथे बघूयात. आता इथे काय आहे, एका स्त्रीकडे, ठीक आहे, म्हणजे ही जी स्त्री आहे, एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश काय म्हणतो, बोट दाखवत रमेश, हा जो रमेश आहे, हा रमेश काय म्हणतो बघा की ही जी स्त्री आहे ना, माझ्या काय वडिलांच्या, माझ्या वडिलांच्या, पण वडिलांच्या काय आहे, एकमेव मुलाच्या, म्हणजे एकमेव काय झाले, मुलाचे, ठीक आहे, एकमेव मुलाच्या मुलगी आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालंय, स्त्रीकडे बोट दाखवत रमेश काय म्हणतो, ही जी स्त्री आहे ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या काय आहे, एकमेव मुलाची काय आहे, ह्या एकमेव मुलाची काय आहे, मुलगी आहे. म्हणजे दोघं भावंड असतील. मग मला सांगा, ती स्त्री रमेशची कोण, ही स्त्री रमेशची कोण असेल बघा, आपल्या वडिलांची बहीण, आपली कोण असते, आत्या असते. त्यामुळे ऑप्शन नंबर डी.
बरोबर. आता पुन्हा मी हा क्वेश्चन सांगते तुम्हाला. एका स्त्रीकडे बोट दाखवत रमेश म्हणतो, ह्या स्त्रीकडे बोट दाखवत हा रमेश म्हणतो, ही जी स्त्री आहे ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या काय आहे, मुलगी आहे. बरोबर. आता बरेच जण अजून कशी डायग्राम काढतात ती पण सांगते. आता बघा, एक स्त्री आहे, बोट दाखवत रमेश काय म्हणतो, हा रमेश काय म्हणतो, ही स्त्री आहे ना, ही माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाच्या मुलगी आहे. याची कोण आहे, मुलगी आहे. याची कोण आहे, मुलगी आहे. म्हणजे याची काय मुलगी, म्हणजे त्याची मुलगी इथे आली. ठीक आहे. म्हणजे दोघं भावंड. मग काय ती स्त्री, म्हणजे ही स्त्री या रमेशची कोण असेल, इथे बहीण असेल. बहीण. आणि आता ह्याच्यामध्ये खूप कन्फ्यूज होते, पण क्वेश्चन जसं आपल्याला बघितलं त्या क्वेश्चनच्या थ्रू आपण जावेत. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वेश्चनच्या थ्रू आपण गेलो, म्हणजे एका स्त्री, म्हणजे ही स्त्री पकडली मी. ठीक आहे. ही स्त्रीकडे बोट दाखवत हा रमेश काय म्हणाला, ही स्त्री माझ्या वडिलांच्या, ओके, माझ्या वडिलांच्या या एकमेव मुलाची काय आहे, मुलगी. म्हणजे बहिणीचं नातं बरोबर लागतंय. कोणाचं, बहिणीचं नातं बरोबर लागतंय. समजलं कसं बघायचं, समजलं. फक्त लक्ष द्या त्या शब्दाकडे, त्या वाक्याकडे. ते काय म्हणतोय की म्हणजे मी रमेश माझ्या वडिलांच्या एकमेव मुलाची मुलगी, म्हणजे ती माझी बहीण झाली. लक्ष द्या. पुढे जाऊयात. आता अमन आपल्या घरापासून 5 किमी उत्तर दिशेला चालतो. नंतर तो उजवीकडे वळून 4 किलोमीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळून 5 किलोमीटर. शेवटी डावीकडे वळून 3 किलोमीटर चालतो. आता तो आपल्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे. अमन वॉक 5 किलोमीटर नॉर्थ फ्रॉम हिज हाऊस. Then he turned right and walked 4 kilometer. Again he turned right and walked 5 kilometer. Finally he turned left and walked 3 kilometer. Now how far is he from his house and in which direction? Okay, डायरेक्शन पण विचारली गेली. पहिलं तर काय करा, आपण घरापासून उत्तर दिशेला म्हणजे नॉर्थला किती जातोय, 5 किलोमीटर. ठीक आहे. नॉर्थला किती, 5. चला, नॉर्थला मी गेली किती, नॉर्थला मी गेली 5 किलोमीटर. नेक्स्ट तो काय आहे, राईट साईडला जातोय 4 किलोमीटर. ठीक आहे. देन ही टर्न राईट अँड 4 किलोमीटर. टर्न राईट अँड 4 किलोमीटर. देन पुन्हा उजवीकडे, पुन्हा टर्न राईट अँड 5 किलोमीटर. ओके. पुन्हा टर्न राईट अँड 5 किलोमीटर. देन इथे नेक्स्ट काय आहे, शेवटी डावीकडे म्हणजे फायनली ही टर्न लेफ्ट टर्न घेतला आणि किती, 3 किलोमीटर. ओके. 3 किलोमीटर. देन तुम्हाला काय सांगितलं, हाऊ फार म्हणजे सुरुवातीपासून. ठीक आहे. त्याच्या घरापासून म्हणजे इथून एवढं अंतर. बघा, हे एवढं 4 आहे, म्हणजे हे पण एवढं 4 आणि हे 3, म्हणजे 4 and 3 किती होतील, 8 किलोमीटर. 5-6. ठीक आहे. सॉरी, 7 किलोमीटर. आणि ही डायरेक्शन कोणती आहे, ईस्ट आहे. ठीक आहे. सो पूर्व. आता ह्याचीच मी एक तुम्हाला शॉर्ट ट्रिक पण सांगितली होती, म्हणजेच कोणती, उपुदप. ठीक आहे. म्हणजे काय, नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. म्हणजे कसं घ्यायचं इथे, की ज्यावेळी काय सांगितलं, आता अमन आपल्या घरापासून 5 किलोमीटर उत्तरेला, 5 नॉर्थला दिलं मी, उजवीकडे 4 म्हणजे राईटला 4, पुन्हा राईटला 5 आणि लेफ्टला 3 म्हणजे इथे. ठीक आहे. मग काय करतो, सेम कट, 4 and 3 7. ठीक आहे. 7 पूर्व. असं पण तुम्ही उत्तराचं काढू शकता. पुढचा प्रश्न बघूयात आता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय दिलंय. खाली एक विधान, 2 गृहीतक दिलेत. कोणतं गृहीतक खरं आहे ते बघा. पहिलं दिलंय स्टेटमेंट म्हणजे विधान, चित्रपट लोकांच्या मनोरंजनासाठी अत्यावश्यक झालेला आहे. आणि स्टेटमेंट बघा, मूवीज हॅव बिकम एसेन्शियल फॉर पीपल्स एंटरटेनमेंट. ओके. आणि तुम्हाला गृहीतक काय दिलं, चित्रपट हेच एक मनोरंजनाचं साधन आहे आणि लोकांना चित्रपट आवडतात. मला सांगा, चित्रपट हे एकच मनोरंजनाचं साधन आहे का. बरं, आपण काय, आता आपण ह्या जनरेशनमध्ये आपल्याला काय, की नवीन मूवी आला की आपण थिएटरमध्ये आपल्याला बघायला खूप आवडतं. ठीक आहे. तर आपण थिएटरमध्ये जाणं आणि आपल्या तिथे गेल्यावर ऑब्व्हियसली आपल्याला मूवी आवडतं. काहींना दुसरं पण, चित्रपट सोडून दुसरं पण, काहींना नाटक आवडतात. ठीक आहे. काहींना गोष्टी आवडतात, तर काहींना खेळ आवडतात, तर काहींना मॅचेस आवडतात. ठीक आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यांना ते आवडतात. पण आता मोबाईल आले त्यामुळे सगळ्यांना पिक्चरच आवडतात, पण त्यांची गोष्ट झाली. पण फक्त चित्रपट हेच एकमेव आपण नाही म्हणू शकत, कारण की किती गोष्टी आहेत मनोरंजनासाठी. त्यामुळे हे रॉंग आहे. आता काय आहे, लोकांना चित्रपट आवडतात हे बरोबर आहे, कारण की लोकांना चित्रपट आवडतात ही गोष्ट बरोबर आहे. म्हणजे काय, बी गेल. ठीक आहे. बी म्हणजे बी कुठे आहे, ऑप्शन नंबर ए मध्ये करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. दुपारी 3 वाजता घड्याळातील तास काटा म्हणजे यांच्यातील कोण. म्हणजे आता अँगल विचारलं. अँगलचा एकच फॉर्म्युला काय, अँगल बरोबर 11/2 मिनिट -30 तास. ओके.
सो किती 3 वाजलेत बरोबर. ह्याच्यामध्ये 11/2 तसंच घेतले. मिनिट किती येतील माझे? हे 0 ठीक आहे. नाव 30 मल्टिप्लाय h म्हणजे r किती येतील माझे? 3. ओके. आता कोणत्याही संख्येला 0 ने गुणला तर 0च येईल. मग 30 मल्टिप्लाय 3 म्हणजे किती आहे? 90. आता बघा उत्तर कधीच मायनस मध्ये येत नाही, ठीक आहे. 90. आता जेव्हा आपलं उत्तर 180 पेक्षा मोठं होतं तेव्हा आपण 360 मधून फक्त मायनस करत असतो. आता सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंगचा क्वेश्चन विचारले. तर दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिवन इन आर्टिफिशियल लँग्वेज. ॲपल स्वीट फ्रूट्स म्हणजे KALISO. तसंच आपल्याला काय सांगितलं इथे? फ्रूट इज रेड साठी SOMITI अँड ॲपल इज टेस्टी मीन्स KAMINU. व्हॉट इज इट कोड फॉर दी वर्ड मतलब इज साठी काय दिले असं त्यांनी विचारले. तर बघूयात आधी इकडचं सेम काय आहे. आता इथे बघूया तुम्ही बघा ॲपल. आता ॲपल इकडे आहे इकडे आहे म्हणजे या दोघांमध्ये सेम काय आहे? KA आहे, ठीक आहे. सो ॲपलला काय येणार? ॲपलला KA येणार. ओके. नाव नेक्स्ट काय आहे इथे? आता काय घेऊ पण बघा फ्रूट इथे आहे फ्रूट इथे आहे. आता या दोघांमध्ये सेम काय आहे? सो, ठीक आहे. सो फ्रूटला काय येईल? सो. नेक्स्ट आता काय घ्यायचं आपण? आता इज इकडे आहे इज अँड इज. ह्या दोघांमध्ये MI सेम आहे. सो इजला काय घेतलं मी? MI घेतलं. नेक्स्ट आता इथे काय स्वीट बाकी आहे. स्वीटला काय येईल? LI. स्वीटला काय येईल? LI. रेडला काय राहिलंय? TA. सो रेडला काय येणार? TA. टेस्टीला काय येणार? NU. बट मला ह्याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय तो बघा ना. इजला काय विचारतं? MI. कुठे दिसतंय तुम्हाला? नाही. सो नो. ऑप्शन नंबर D येईल, ठीक आहे. पुढे बघूयात आता. चला आता A आणि B मीन्स AB चे वडील. A*B म्हणजे AB चे भाऊ. $A म्हणजे AB ची आई. तर तुम्हाला ह्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? आता तुम्हाला मी नातं साखळी सांगितलेली आहे कशी ड्रॉ करायची, ठीक आहे. बरोबर. तर ही नातं साखळी आपण ड्रॉ करूया. पहिला म्हणजे बघा $K. डॉलर मीन्स काय आहे इथे? AB ची आई. सो KT ची आई असेल. ही K कोणाची? ह्या T ची काय आहे? आई. KT ची आई. नेक्स्ट T@M. अँड मीन्स काय आहे? AB चे वडील. सो TM चे वडील आहे. T ह्या M चे. T ह्या M चे काय आहेत? वडील. M चा जेंडर आपल्याला माहित नाही. ऑप्शन मध्ये बघूयात आता डायरेक्ट काय आहे. K हे M ची आई आहे. चला K या M ची आई आहे का रे? नाही, ती आजी आहे त्यामुळे नाही येणार, ठीक आहे. कारण की ती कोण आहे? ग्रँड मदर म्हणजे काय? आजी आहे. नेक्स्ट M हे T चे वडील आहेत. आता M ह्या T चे वडील आहेत का? नाही, उलट M त्यांचा मुलगा किंवा मुलगी आहे त्यामुळे फादर नाही येणार. T हे K चे मूल आहे. T ह्या K चे मूल आहे. बरोबर. T ह्या K ची मुलगा आहे म्हणजे मुलं आहे, ठीक आहे. बरोबर आहे. आणि M हे T चा भाऊ. तर M हे T चा भाऊ नाही किंवा मुलगी किंवा मुलगा असेल त्यामुळे ऑप्शन नंबर 3 काय येईल आपलं? करेक्ट वन आन्सर येणार आहे. त्यानंतर बघा आता क्वेश्चन आहे नातेसंबंधाचा. X आणि Y हे Z ची मुलं आहेत. Z X चा वडील पण Y Z चा मुलगा नाही तर Y आणि Z मधील नातं. X and Y are the children of Z. Z is the father of X but Y is not the son of Z. So what is the relationship between Y and Z? तुम्हाला काय विचारलं इथे? रिलेशन विचारलेलं आहे. नातेसंबंध फार इझी आहे कारण की लहानपणापासून आपण नात्यामध्येच ओळखलं जातो, बरोबर ना. नात्यामध्येच बांधले गेलेलो आहोत त्यामुळे नातेसाखळी तर आपल्याला लहानपणापासूनच माहिती. त्यामुळे हा टॉपिक ह्याला काही लॉजिक लावायची गोष्टच नाही आहे, एकदम सोपं आहे. तर आपण ह्याच्यासाठी काय करतो? नातेसाखळी तयार करतो. तर ती कशी करायची? पिढ्यांनुसार. म्हणजे X आणि Y हे Z ची मुलं आहेत, ठीक आहे. आता मी कुठे काढते डायग्राम? इथे काढते, ठीक आहे. X आणि Y, ठीक आहे. हे X आणि हे Y हे दोघं कोणाचे? ह्या Z चे चिल्ड्रन्स आहेत, मुलं आहेत. Z हा X चा वडील नाही. काय? Z. आता हा Z आहे तो ह्या X चा वडील नाहीये. वडील नाही म्हणजे आई असेल. पण Y हा Z चा मुलगा नाही. पण Y हा Z चा मुलगा नाहीये म्हणजे मुलगी असेल. तर Y आणि Z मधील नातं काय? तर Y आणि ह्या Z या दोघांचं नातं काय? मुलगी आणि वडील. कोण असेल? मुलगी आणि वडील म्हणजे काय? डॉटर अँड फादर. ऑप्शन नंबर B काय असेल आपलं? करेक्ट वन आन्सर असणार आहे. असे सेम तुम्हाला क्वेश्चन्स या टाईपचेच क्वेश्चन तुम्हाला BEd CET ला विचारले जाणार आहेत. त्यानंतर इथे क्वेश्चन आहे एका कोडमध्ये. आता हा आहे कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न म्हणजे सांकेतिक भाषा. काय सांगितले? स्टॅम्प हा TVDQU तर FLAM फ्लेम्स असे कटचं लिहिलं जाणार आहे. म्हणजे बघा आधी बघूया स्टॅम्पसाठी काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? TVDQU. त्यानंतर फ्लेमसाठी FLAME. ह्याच्यासाठी काय येईल?
तर मला सांगा इथे काय रे बाबा, एस नंतर टी आहे, टी नंतर काय यू आणि व्ही आहे, 2 पुढे गेलो, ए नंतर बी सी डी +3 गेलो, एम नंतर एन ओ पी क्यू +4 गेलो, पी नंतर क्यू आर एस टी यू +5 गेलो. म्हणजे काय +1 2 3 4 5 असं. तर सेम इथे पण तेच, इथे +1 एफ नंतर जी, एल नंतर काय करायचे +2, एल नंतर एम आणि एन, ए नंतर 3 पुढे जा म्हणजे बी सी डी, यमच्या इथे काय आहे, यमला काय आहे, यम नंतर आता +4 जायचे आपलं, ठीक आहे, +4 म्हणजे यम नंतर एन ओ पी क्यू आणि ई नंतर +5 म्हणजे एफ जी एच आय जे. ठीक आहे, म्हणजे बघा क्यू एन. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपण काय केले, +1 एफ नंतर जी, एल नंतर एम एन, ए नंतर बी सी डी, एम नंतर एन ओ पी क्यू, ई नंतर एफ जी एच आय जे. ठीक आहे, जे एन डी क्यू आणि जे, हे आपलं काय आहे फायनल उत्तर आहे. कुठे, जी एन डी क्यू जे. ऑप्शन नंबर सी आहे. सो ऑप्शन नंबर सी काय येईल आपला करेक्ट वन आन्सर आहे. काय लॉजिकची गोष्ट आहे का ह्याच्यामध्ये, एकदम सिम्पल आहे. पुढे बघूयात. आता विधान आणि निष्कर्ष. ठीक आहे, स्टेटमेंट दिले तुम्हाला आणि कन्क्लुजन दिलंय, कोणतं कन्क्लुजन करेक्ट आहे ते तुम्हाला सांगायचे. त्याच्यासाठी वेन डायग्राम खूप महत्त्वाचं आहे काढणं. काही जण काय करतात की वेन डायग्राम काढत नाही, डायरेक्टली आन्सर घेतात. 80% बरोबर येतं, पण काही ते डायरेक्टली आपण म्हणू शकतो 80% बरोबर 20% रॉंग. म्हणजे दरवेळीच तुम्ही जर असंच लॉजिक लावत गेलात वेन डायग्राम न काढता तर उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वेन डायग्राम काढून घ्या. काय सांगितले, सर्व अभियंते मुली आहेत. म्हणजे काय, सर्व अभियंते म्हणजे ऑल द ॲक्टर्स आर काय आहे गर्ल्स. सर्व अभिनेते मुली आहेत. सर्व अभिनेते काय आहेत तिथे मुली आहेत आणि सर्व मुली सुंदर. ह्या सर्व मुली काय आहेत, सुंदर आहेत. आता मला सांगा काय दिले, सर्व अभिनेते सुंदर आहेत. सर्व अभिनेते सुंदर, आतलं राऊंड आतमधून जातोय म्हणजे बाहेर, म्हणजे सर्व अभिनेते सुंदर बरोबर आहे. काही मुली अभिनेते आहेत, काही मुली अभिनेते, अरे बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे, फक्त बघा दोन्ही 1 आणि 2 अनुसरतात, बोथ 1 and 2 काय येतात फॉलो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 तुमचं काय येणार आहे, करेक्ट वन आन्सर येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. आज सोमवार आहे, 61 दिवसांनी कोणता वार. ज्यावेळी असं कॅलेंडरचा क्वेश्चन येईल ना की आज मंगळवार आहे, आज बुधवार आहे, 82 दिवसानंतर, 70 दिवसानंतर, 20 दिवसानंतर, 10 दिवसानंतर, सरळ काय करायचं, जेवढे पण दिवस आहेत ना त्याला काय करायचं 7 ने डिवाइड करायचं. म्हणजे 7 7 49, 7 8 56, 57 58 59 60 61, 5 दिवस म्हणजे बाकी येते. त्यामुळे मी हे जे सोमवार आहे म्हणजे मंडे जे आहे त्याच्या काय जाईल +5, म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार, म्हणजे माझं उत्तर काय येईल सॅटर्डे. काय येईल सॅटर्डे. एवढं सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी काय येईल माझा करेक्ट वन आन्सर येणार आहे. चला जाऊयात आता पुढच्या प्रश्नाकडे. एक अचूक घड्याळ सकाळी 8 वाजताचे वेळ दाखवत आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा किती अंशांनी फिरलेला असेल. An accurate clock is showing the time as it follows. How many hours it will take until 2 PM. ठीक आहे, म्हणजे मी असं एक घड्याळ काढते. ठीक आहे, ह्या घड्याळामध्ये बघा इथे काय असतं 12 6 9 3, घड्याळामध्ये 8 वाजताचे वेळ दाखवते आणि 8 वाजता. ठीक आहे, म्हणजे 8 वाजता. ठीक आहे, म्हणजे इथे तुमचा हे असेल. ठीक आहे, 8 वाजता ते दुपारी 2, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी इथे पूर्णचा क्लॉक काढला घड्याळ, म्हणजे 1 2 4 5 7 8 10 11. ठीक आहे, आता बघा काय सांगितले तुम्हाला, दुपारी 8 रात्री 8, आज सकाळी 8 वाजताचे वेळ दाखवते, दुपारी 2 वाजेपर्यंत, हे दुपारी असं 2 वाजेपर्यंत तो किती अंशातून फिरणार आहे. बघा जो एक कोन असतो, म्हणजे जर इथे मी बघितलं 12 6 9, हे तुम्हाला समजायला मी ते काढलंय. बघा इकडचा हा इथं एक कोन जो असतो ना हा एवढा, हा कितीचा असतो 30 अंश फिरतो तो, हा एवढा 30 अंश, हा 30 अंश, म्हणजे तो 30 अंशने फिरतो, 30 अंश 30 अंश 30 अंश 30 अंश 30 अंश. ठीक आहे, 30 अंश तो फिरतो. मग मला सांगा तो इथं किती फिरेल 30 अंश, इथे 30 म्हणजे 30. ठीक आहे, बघा 30 30 60
87 90 100 110 120 130 150 आणि हे 3 म्हणजे किती 180चा कोण होईल. ठीक आहे. आणि तरी जर तुम्ही असं बघितलं एक लॉजिक लावलं तर बघा ना, हा एवढा हाफ सर्कल पूर्ण सर्कल 360चा असतं, म्हणजे हा एवढा हाफ किती 180चा झालं. ठीक आहे. आणि हा एवढा हाफ कितीचा झाला 180चा झाला, म्हणजे तिथे 180 झाला. ठीक आहे. आणि जर इथे तुम्ही बघितलं तर किती तास होतात 8 ते 2 पर्यंत, 9 10 11 12 1 2 किती 6 तास होतात, 6 आर होतात. आता तो एका 1 आरला 30 डिग्री फिरतोय, 30 डिग्री तर किती होईल 180. सो ऑप्शन नंबर 4 तुमचं काय येईल करेक्ट वन आन्सर येणार आहे. ठीक आहे. चला आता पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. काय दिले तुम्हाला, एका वर्षी 25 मे हा रविवार असेल तर त्या वर्षी 25 डिसेंबर हा कोणता वार असेल असं तुम्हाला सांगितले. काय करूयात आपण डायरेक्टली इथे एका वर्षी 25 मे आहे ना, मग इथे मी काय करते 25 मे हा काय आहे आपल्याला संडे. ठीक आहे. संडे त्या वर्षी 25 डिसेंबरला कोणता वार येणार. डायरेक्ट मी काय सांगितले मे पासून डिसेंबर पर्यंत जायचं, म्हणजे बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. त्यानंतर आता मेचे टोटल डेज किती असतात 31 असतात. तर 31 मधून 25 मायनस. मॅडम 31 मधून 25 मायनस का करता तुम्ही, कारण की मला 25 मे पासून मला 25 डिसेंबरला जायचे, मला 25 मे पासून डिसेंबरला जायचे. मग मेच्या 31 दिवस असतात बरोबर, मला 25 पासून पुढे जायचे, मला ते 25च्या अगोदरचे 25 दिवस मला नको आहेत, मला 25च्या पुढे जायचे. मग एकूण 31 मधून मी 25 काय केलं मायनस, किती राहतील 6 राहतील. त्यानंतर जी डेट मला काढायची ती ॲज इट इज लिहून घ्यायचे कधीही पण. ठीक आहे. आता इथे काय करू, जून महिना 30चा आहे म्हणून काय 2 ऑड दिवस, कारण 30चा महिना असेल 2 ऑड दिवस, 31चा महिना असेल 3 ऑड दिवस येतील. ठीक आहे. तर आता जुलै कितीचा 31चा त्यामुळे 3, ऑगस्ट पण 31चं त्यामुळे 3, सप्टेंबर 30चं त्यामुळे 2, ऑक्टोबर 31चं त्यामुळे 3, नोव्हेंबर 30चं म्हणून 2. चला सर्वांची टोटल करा आता. चला 25 आणि हे 3 किती 30 आणि हे 5 किती होतील 35 आणि हे 5 किती 40 आणि 6 46. ह्याला डायरेक्टली 7ने भाग द्यायचं शेवटी, 7 7 सकम 42 43 44 45 46. 4 दिवस बाकी, 4 दिवस पुढे म्हणजे संडे पासून मंडे ट्यूजडे वेनसडे थर्सडे. ठीक आहे. थर्सडे ऑप्शन नंबर ए काय येईल आपलं करेक्ट वन आन्सर येणार आहे. एकदम सिंपल. पुढे बघा एवढे सोपे तुम्हाला बीएड सिटीला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. लक्षात घ्या. खालील संख्यात्मक मालिकेत एक चुकीची संख्या म्हणजे काय ऑड मॅन आउट. ठीक आहे. चुकीचं म्हणजे बघा 6 14 30 64 126. मला सांगा इथे काय नंबर सिरीज, आता इथे काय सॉरी खालील मालिकेत एक चुकीची. ठीक आहे. चला चुकीचे काय आहे ते आपण बघूयात. मला सांगा इथे काय आहे साइन दुने 12, 12तून 2 गेलं सॉरी साइन दुने 12, 12 त्याच्यामध्ये प्लस जर 2 केलं 13 14, 14 दुने 28, 28 मध्ये 2 आणि केलं 30. पण इथे जर आपण केलं ठीक आहे आता 30 दुने जर 60 केलं आपण 30 दुने 60, पण इथे 4 होतात ना, मी इथे 2च ॲड केले. 30 दुने 60, 60 आणि 2 62. फॉर एक्झाम्पल 62 जर दुने मी केले आणि त्याच्यामध्ये प्लस ॲड केले. ठीक आहे. 62 दुने 124, त्याच्यामध्ये 2 ॲड केले 126 येत आहेत 126 बरोबर. आणि 126ला मी 2ने मल्टिप्लाय केलं प्लस 2, 126ला मी 2ने केलं, साइन दुने 12, बे दुने 4 5, बे 1 बे 252, त्याच्यामध्ये 2 ॲड केले किती 257. मग इथं किती 200 सॉरी हे पुढचं आपल्याला सांगितलंच नाही. ठीक आहे. इतकंच आहे. मग ह्याच्यामध्ये मला सांगा चुकीचं तुम्हाला काय वाटतं, ही 64 जी आहे ती रॉंग वाटते ना, म्हणजे ऑप्शन नंबर बी. कारण की ते सगळ्यांमध्ये बघा साइन दुने 12 आणि 2 किती 14, 14 दुने 28, 2 ॲड केले 30, 30 दुने 60, 60 मधून 2 ॲड केले किती राहतात 62, पण इथे 64 दिलेत. आणि 62 दुने आपण केले 124, 124 मध्ये 2 ॲड केले 126, म्हणजे ऑड काय आला 64 हा काय आला नंबर. बघा सिरीज दिलेली आहे तुम्हाला इथे. तर ही सिरीज कशी सॉल्व करू शकतो आपण, बघा P3 R6 T9 B12. ओके. तर इथे बघा इथे काय आहे P नंतर Q अँड R प्लस 2 गेलो, त्यानंतर R नंतर S अँड T, T नंतर U अँड V नंतर प्लस 2 जा W अँड X. त्यानंतर इथे बघा 3 नंतर बघा ह्याच्यामध्ये
ह्याच्यामध्ये 3 ऍड केले 9, त्याच्यामध्ये 9 ऍड केले 3, ठीक आहे. 9 मध्ये 3 ऍड केले किती होतील 12. आता 12 मध्ये 3 ऍड केले किती होतील 15, ठीक आहे. म्हणजे काय येत आहे 15x येईल, ठीक आहे. 15x किती आहे हे 15x आहे, ठीक आहे. इथे किती 15 म्हणजे x15 ऑप्शन नंबर 1 मध्ये. काय केलं क्वेश्चन मध्ये डायरेक्टली त्यानंतर 3चा जर आपण गेलं 3 12 3 5 15 तरी होईल, ठीक आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघतोय क्वेश्चन तुम्हाला दिले ब्लड रिलेशन मध्ये. काय सांगितले एका स्त्रीकडे निर्देश करत एक माणसाने काय सांगितलंय ती माझ्या पत्नीच्या बहिणीच्या पतीची मुलगी आहे. ही स्त्री त्या माणसाची कशी संबंधित आहे. ओके, म्हणजे पॉइंटिंग टू वुमन अ मॅन सेड शी इज द डॉटर ऑफ माय वाईफ सिस्टर हजबंड. हाऊ इज दिस वुमन रिलेटेड टू दॅट मॅन. ठीक आहे. तर हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करू शकतो आपण तर बघूया. आता एका स्त्रीकडे निर्देश करत एका माणसाने, ठीक आहे. म्हणजे एक स्त्री आहे आणि एक माणूस आहे. बघा आता इथे स्त्री मी दिली आणि इथे काय दिलं मी माणूस दिली, बरोबर. काय सांगितलं एका माणसाने काय सांगितलं ही जी स्त्री आहे ही माझ्या काय माझ्या पत्नीच्या डायग्राम मध्ये खाली डायग्राम, ठीक आहे. एक माणसाने म्हणाले ही स्त्री घेते मी इथे माणूस देते, ठीक आहे. ह्या माणसाने काय म्हणाले ती ही जी आहे ही स्त्री माझ्या पत्नीच्या, ठीक आहे, माझ्या पत्नीच्या बहिणीच्या, ठीक आहे, बहिणीच्या पतीची काय आहे मुलगी आहे. पतीची कोण आहे मुलगी, कोण ही जी स्त्री आहे ही स्त्री, राईट. तर काय सांगितलंय तर स्त्री त्या माणसाशी, ही स्त्री ह्या माणसाशी काय संबंधित असणार आहे. बघा पुन्हा एकदा एका स्त्रीकडे निर्देश करते एका माणसाने काय सांगितलं ही जी स्त्री आहे ही माझ्या पतीची मुलगी. सांगा आता तो त्या माणसाची पत्नी म्हणजे त्याच्या बायकोची बहीण, बायकोची मेवणीची मुलगी कोण असते भाची असते ना, कोण असते भाची असते. त्यामुळे ऑप्शन नंबर तुमचा काय येईल ए करेक्ट येणार, ए करेक्ट येईल भाची. कारण की ऑब्विसली त्या बहिणीची जर बघा तिच्या बहिणीची मुलगी भाची मग तिच्या नवऱ्याचं पण तेच नातं लागणार ना भाचीचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 तुमचं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन खालीलपैकी कोणता पदार्थ इतरांपेक्षा वेगळा आहे त्यामध्ये प्रामुख्याने दिला जाणारा पोषण घटक विचारात घे. आता बघा काय सांगितले बदाम अक्रोड पालक काजू. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतं काय आहे बघा बदाम झालं अक्रोड झालं काजू झालं हे सगळे काय आहेत ड्रायफ्रुट्स आहेत. काय आहे ड्रायफ्रुट्स आहेत. आणि पालक ही काय आहे पालक ही भाजी आहे, ठीक आहे. त्यामुळे वेगळा घटक काय येईल पालक, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढे काय दिले तुम्हाला बुक. बघा पुस्तक हे ऑथर म्हणजे लेखकाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे पोयम कशाशी संबंधित आहे म्हणजे कविता. मला सांगा पुस्तक आणि ऑथर ह्याचा संबंध काय येतो की पुस्तक पुस्तक लिहिता कोण लेखक लिहितं म्हणजे रायटर, बरं ना. लेखक पुस्तक लिहितं. तसंच कविता कोण करणार मला सांगा सिंगर. सिंगर काय करणार सिंगर फक्त दिलेलं गाणं आहे ती गाणार. गाणारा कोण असतो सिंगर म्हणजे काय गायक असतो. रायटर मला सांगा गाणं कविता हा लिहितो का कविता. लेखक हा पुस्तक लिहितो तर कविता कोण करतो मला सांगा पोएट म्हणजे कवी. कवी जो आहे तो कविता करणार, राईट. त्यामुळे ऑप्शन नंबर तुमचं सी काय येईल बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न एका माणसाकडे बोट दाखवत रीटा म्हणते तो माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. हा माणूस रीटा यांच्यासोबत कसा संबंधित आहे म्हणजे पॉइंटिंग टू रीटा कन्फ्यूज होऊ नका. मी जसं सांगितलं तशी पिढ्यानुसार डायग्राम काढा उत्तर तुमचं एकदम करेक्ट येणार. काय आहे एका माणसाकडे बोट दाखवत रीटा म्हणते. आता एक माणूस काढावा लागेल आपल्याला आणि कोण काढावी लागेल आपल्याला रीटा काढावी लागेल, ठीक आहे. बघ काय सांगितलं रीटा म्हणते यो जो आहे ना हा माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा म्हणजे एकुलता एक मुलगा हा जो माणूस आहे, ठीक आहे. माणूस
म्हणजे मला सांगा, आई आणि बघा हे दोघं वडिलांच्या अपत्यामध्ये काय येतील, भावंडे. पुन्हा एकदा सांगते, एका माणसाकडे बोट दाखवत रीटा काय म्हणते, हा जो आहे हा माझ्या आईच्या वडिलांचा एकुलता एक मुलगा. तर हा माणूस रीता. बघा आता हा माणूस आणि रीता या दोघांमधलं नातं काय आहे मला सांगा. बघा आजोबा, तो आजोबा आहे का. बघा आपल्या आईचा भाऊ आपला कोण असतो, मामा असतो. म्हणजे कोण असेल ते रीताचे मामा साहेब असतील. ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, रीताचे कोण असतील, अंकल असतील. तुमचं काय आहे, हे काय येईल उत्तर, तुमचं करेक्ट उत्तर येणार आहे. बरोबर. चला आता पुढचा प्रश्न बघा. एका सर्वेमध्ये 120 लोकांचा समावेश होता आणि असं आढळलं की अ सर्वे इंक्लूड. बघा इंग्लिश मराठी दोन्ही तुम्हाला लँग्वेजमध्ये दिले. एकदम शॉर्टमध्ये कसं अंतर काढायचं ते मी तुम्हाला सांगते. फर्स्ट दिले 50 लोकांना चहा, म्हणजे 50 पीपल लाईक काय करते, टी. ठीक आहे. त्यानंतर 60 लोकांना कॉफी, 60 पीपल लाईक कॉफी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मिनिट 50 ते घेऊन नका. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितले तुम्हाला, 40 लोकांना ज्यूस, 40 पीपल लाईक ज्यूस. 20 लोकांना चहा आणि कॉफी दोन्ही, म्हणजे 20 पीपल्स लाईक बोथ, म्हणजे टी अँड कॉफी. 15 लोकांना कॉफी आणि ज्यूस, 15 पीपल लाईक बोथ कॉफी अँड ज्यूस. 10 लोकांना चहा आणि ज्यूस, म्हणजे 10 पीपल लाईक टी अँड ज्यूस. त्यानंतरला 5 लोकांना तीन पण आवडतं, म्हणजे 5 पीपल लाईक ऑल 3 ऑफ दिस ड्रिंक्स. काय विचारले तर कमीत कमी एक पेय आवडणाऱ्या लोकांची संख्या किती, एक पेय. एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये आन्सर कसं काढायचं बघा. शॉर्टमध्ये आन्सर पहिली गोष्ट म्हणजे इथे किती 50 लोकांना काय आवडतो, चहा. 60 लोकांना 60 लोकांना कॉफी, 40 लोकांना ज्यूस. टोटल किती होते मला सांगा. आता 50 आणि 60 110 आणि 110 किती 40 100 ठीक आहे 150 झाले. त्यानंतर मला सांगा आता इथे काय सांगितलं 20 लोकांना काय आवडतं, चहा आणि कॉफी दोन्ही. त्यानंतर 15 लोकांना कॉफी आणि ज्यूस. ठीक आहे दोन्ही पेय. 10 लोकांना चहा आणि ज्यूस. चला आता यांचे काय करूयात आपण, टोटल करूयात. किती येतील 20 आणि 30 आणि 40 45 किती येतील 45. आता काय करणार मी यातून मायनस करणार. ठीक आहे मायनस. 10तून 5 गेलं 5, 5तून 5 गेलं 0 आणि हे किती 105. मला सांगा आता काय सांगितलं 5 लोकांना 3 पण पेय आवडतं. मग 105 मध्ये 5 ऍड करा म्हणजे किती येणार 110. मग मला सांगा पूर्ण एक पेय आवडणाऱ्या लोकांची संख्या किती आहे 110. ऑप्शन नंबर सी तुमचं काय येईल, करेक्ट वन आन्सर येणार आहे. राईट. पुढे जाऊ. आता ए बीचं रेशो तुम्हाला दिले 4:5, बीचं 6:7, ए सीचं काय दिलं किती ते आपल्याला काढायचं. एकदम सिंपल टेक्निक. काय करायचं ए बी ए बी किती आहे 4:5, बी किती आहे 6:7. चला हे 5 इकडे घ्यायचे आणि हे 6 इकडे घ्यायचे. चला यांचं मल्टिप्लाय करा. 6 4 जा 24, 6 5 जा 30, 7 5 जा 35. काय विचारले तुम्हाला इथे रेशो ए आणि सीचा रेशो. एचा रेशो 24, सीचा रेशो 35. ठीक आहे 24 35. आता इथे मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय होईल त्याने काय करायचं मल्टिप्लाय. तर मल्टिप्लाय नसेल होत तर डायरेक्टली याचं आन्सर. आता ह्याला भाग नाही जाऊ शकत कारण की इथे 4 आहे इथे 5. एक समत्र एक विषय. त्यामुळे 24 35 कुठे आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये. डायरेक्टली ऑप्शन नंबर 1 करेक्ट आन्सर देऊन टाक. ठीक आहे. पुढे काय आहे ते बघू. 20 पेन्सिलची किंमत 20 पेनची किंमत 60. 30 पेनची किंमत किती असणार आहे. द प्राइस ऑफ 20 पेन्स इन 60 रुपीज. सो हाऊ मच इज 30 पेन्स वर्थ. एकदम इझी प्रश्न सांगितले तुम्हाला इथे. तर एकदम सिंपल वेने जाऊया. कसं असतं क्वेश्चन काय आहे आपल्याला 20 पेनची किंमत किती येईल 60. तर 30 पेनची किंमत मला सांगा काय येईल. बघितले 3 मल्टिप्लाय केलं तर 60. नंतर बघा असं करू शकता तुम्ही 20 पेनची किंमत किती 60 आहे. 30 पेनची किती म्हणजे 23 जा 60. तसंच 33 जा 90. किती असणार आहे 90 रुपीज. ऑप्शन नंबर 3 तुमचं काय आहे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. या मालिकेकडे पहा पुढचा क्रमांक कोणता. लुक ॲट दिस सिरीज. आता सिरीज तुम्हाला सॉल्व्ह करायची बघा. 58 52 46 40 34. काय केलं आपण इथे बघा 58 - 52. काय केलं किती -60. 52 - 46 -6. 46 - 40 -6. 40 - 34 6.
मग आता 34 मायनस 6 केलं किती येणार तुमचं आन्सर 28. ठीक आहे, किती आहे 28. सो ऑप्शन नंबर 3 काय लागतो करेक्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे काय आहे कोड असा क्वेश्चन. आता तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगितलं एक्झामला गेल्यावर तुम्हाला अल्फाबेट्स लिहून घ्यायचे. कसं तर बघा विथ नंबर. ठीक आहे, ABCD EFG HIJKLM NOPQRSTU VWXYZ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 चला आता इथेच तुम्हाला नक्की समजते का बघा. आता इथं वर्डसाठी W काय दिलेला आहे मला सांगा. W23 ओके. O किती दिलेला आहे तुम्हाला. O किती आहे 15 दिलं आहे. ओके 15. R किती दिलेला आहे बघा 18 दिलेला आहे. ओके 18. B किती आहे इथे 4 आहे. ओके तर नंबर दिले. B किती आहे 2 दिलेला आहे. R किती आहे इथे R 18 आहे. A1 आहे. ठीक आहे A1. त्यानंतर I किती आहे 9 आहे. म्हणजे 9. N किती आहे 14 आहे. ओके 14 आहे. तसं तुम्हाला काय विचारले पझलसाठी कोड. चला पझलसाठी कोड कसं काढणार एकदम सोपं आहे. तसं तुम्हाला क्रमांक इथे घ्यायचे. P साठी काय नंबर येतोय चला P साठी नंबर P साठी 16. U साठी नंबर U साठी 21. Z साठी 26. परत Z 26. L साठी काय दिलेलं आहे तुम्हाला L साठी 12. त्यानंतर E साठी किती आहे 5 आहे. चला कुठे आहे बघा कुठे ऑप्शन मध्ये बघा 16 21 26 26 12 5 इथे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, सो ऑप्शन नंबर डी तुमचं काय करेक्ट वन आन्सर. आणि अशाच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा कोडिंग रिकोडिंगचं जायचं आहे. बघा आईला काय सांगितलं हँड, हँडला माउथ, माउथला इयर, इयरला नोज, नोजला टंग असे म्हणायचे ठरलं. तर व्यक्ती कोणाच्या असं आम्ही ऐकू शकेल. आपण ऐकतो कशा आम्ही आपल्या कानाने ऐकतो. कानाला काय म्हणतो इयर, इयरला काय म्हणलेलं आहे बघा इयरला काय बघा इयरला काय म्हटलेलं आहे नोज म्हटलेलं आहे. सोपलेलं सी म्हणजे नोज काय उत्तर बघा. क्वेश्चनमध्ये काहीतरी हाड आहे का की ते सोपे प्रश्न आलेले आहेत. असेच प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता खालील विधान म्हणजे आता डायग्राम बघा वेन डायग्राम. आता वेन डायग्राम कशी काढायची ड्रॉ ते तुम्हाला शिकवले. काय सांगितले सर्व पेन काय पेपर आहे. सर्व पेन काय आहे सर्व पेन पेपर आहे. आणि काही पुस्तक पेपर, काही पुस्तक काय आहेत पेपर आहे. मग सांगा काही पेन पेपर आहे, काही पेन पेपर आहे का बघ. सर्व पेन पेपर आहेत तर ऑब्विसली काही पेन तर पेपर असणार ना, त्यामुळे बरोबर. पुस्तके पेन मला सांगा पुस्तके पेन आहेत तर नाही. काही पुस्तक पेपर येतील पण पेन नाही, त्यामुळे ऑनली वन. ठीक आहे, फक्त निष्कर्ष काय येणार तुमचं एक योग्य येणार आहे. ऑनली वन. ठीक आहे, पुढे जाऊया. आता एक बोट डोकपासून 6 किलोमीटर सांगितले तुम्हाला दक्षिणेकडे, नंतर डावीकडे वरती 8 किलोमीटर. आता बोट डोकापासून किती दूर आहे म्हणजे एक बोट डोकापासून 4 किलोमीटर दक्षिण. चला दक्षिणेला 6 किलोमीटर, नंतर डावीकडे 8 किलोमीटर. ठीक आहे, आता बोट डोकापासून म्हणजे इथून किती अंतरावर चला 6चा स्क्वेअर करतो आपण, 8चा स्क्वेअर करतो. 6चा केवळ 36, 8चा स्क्वेअर 64. चला 6 and 4 10, 6 and 3 9, 9 and 1 10 म्हणजे 100. कशाचा स्क्वेअर आहे 10 किलोमीटर. ओके किती असणार आहे 10 किलोमीटर. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट वन असणार आहे. बघा क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला खालीलपैकी कोणता शब्द गटाशी संबंधित नाही. तर गटाशी संबंधित नाही म्हणजे काय ऑड काय आहे ते तुम्हाला सांगायचे. ऑप्शन दिलाय इंच, लिटर, यार्ड, फूट. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा जो इंच आहे इंच झालं, त्यानंतर यार्ड झालं, फूट झालं. हे काय लांबी मोजण्याचं एकक, लांबी मोजण्याचं एकक. बट जे लिटर आहे लिटर आपण कशामध्ये म्हणजे द्रव पदार्थ. ठीक आहे, द्रव पदार्थ म्हणजे बघा लिटर मध्ये आपण दूध झालं, पाणी झालं या किंवा रॉकेल झालं अशा जे द्रव पदार्थ जे असतात. ठीक आहे, त्याचं एकक आहे ते मोजण्याचं, त्यामुळे लिटर हे काय आपलं वेगळं असणार. पुढचा प्रश्न बघूयात आपण.
तर खालील क्रमांक मालिकेत रिक्त जागेमध्ये योग्य पर्याय. रिक्त म्हणजे फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग नंबर सिरीज विथ द करेक्ट ऑप्शन. नंबर सिरीज दिलेला आहे. क्वेश्चन बघूयात काय आहे. 6WC 11TE 16QG 21NI, ठीक आहे. त्यानंतर 31HM. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला समजतंय एक गोष्ट बघा. 6च्या पुढे 7 8 9 10 11 प्लस 5 गेला आपण. त्यानंतर 11च्या पुढे 12 13 14 15 16 प्लस 5 गेलो. त्यानंतर 17 18 19 20 21 प्लस 5 गेलो. मग इथे सुद्धा प्लस 5 मी गेली, ठीक आहे. 21 मध्ये 22 23 24 25 26, ओके. 26च्या पुढे आपण 5 गेलो, किती येणार 27 28 29 30 31. म्हणजे पहिले इथे काय 26 येणार. 26 कुठे तिथं इथे डायरेक्टली ऑप्शन नंबर बी द्या, ठीक आहे. तरी पुढचं बघूयात आपण अजून काय आहे. आता इथे काय आहे सी आहे. आता डब्ल्यू. आता आपण इथे जर मागे गेलो म्हणजे बघा टीच्या मागे गेलो, ठीक आहे. टीच्या मागे म्हणजे टी नंतर UVW म्हणजे -3, ठीक आहे. डब्ल्यूच्या मागे 3 गेलो तर टी येणार, ओके. क्यूच्या इथे बघा क्यू नंतर RST -3, ठीक आहे. त्यानंतर इथे पण एन नंतर बघा OPQ -3. तसंच इथे पण काय करू आपण -3 जाऊ. म्हणजे काय घेऊ बघूयात. के घेतलं तर के नंतर LMN, बरोबर, ठीक आहे. तसंच एच नंतर जर आपण गेलो IJK म्हणजे -3. आता त्याच्यानंतर बघा आता सी आहे. सी नंतर काय केलं +2, ई नंतर +2, जी नंतर +2, आय नंतर +2, के नंतर +2, ठीक आहे. म्हणजे काय होतंय की लगेच तुम्ही उत्तर काढू शकता. पहिला इथे +5 गेले, त्याच्यानंतर -3, नंतरच्या इथे काय गेलेलं आपण डायरेक्टली 2. मग हे कसं करू शकता. आता मी एकदम सिंपल वेने इथे लिहून देते, ठीक आहे. कारण की तुम्हाला मी इथे व्यवस्थित नीट दिसणार नाही. क्वेश्चन CWC 11TE 16QG 21NI 31HM. 6 नंतर 7 8 9 10 11, ठीक आहे. +5 इथे -3 होतं, इथे +2 होतं. तसं इथे +5 -3 +2 +5 -3 +2 +5 किती येते इथे 26 -3 किती येते के, त्यानंतर +2 के. इथे पण +5 -3 सॉरी इथे -3, ठीक आहे. -3 आणि इथे +2. समजले. म्हणजे पहिला +5 -3 त्यानंतरला +2 अशी सिरीज दिलेली होती. पुढचा प्रश्न. एक कार ए बिंदूपासून सुरू होते आणि 5 किलोमीटर उत्तर दिशेने जाते. नंतर उजवीकडे वळते 4 किलोमीटर जाते पूर्वेला आणि शेवटी ती उजवीकडे वळते 5 किलोमीटर दक्षिणेला जाते. तर ए बिंदूपासून कोणत्या दिशेला आहे असा प्रश्न विचारले. आता इथे काय दिशा ज्ञान म्हणजे काय डायरेक्शनवरचा क्वेश्चन दिले आहे ते. तर डायरेक्शनच्या क्वेश्चन मध्ये चला पहिला डायरेक्शन माहित पाहिजे आपल्याला. काय केलं आपण ए बिंदूपासून सुरू होते आणि 5 किलोमीटर उत्तरेला म्हणजे वरती, ठीक आहे. 5 किलोमीटर काय सांगितले ए पॉइंटिंग 5 किलोमीटर नॉर्थ, ठीक आहे. इथून सुरुवात केलं म्हणजे इथे ए बिंदू. त्यानंतर उजवीकडे वळते आणि 4 किलोमीटर पूर्वेकडे, ठीक आहे. बघा टर्न राईट अँड 4 किलोमीटर. त्यानंतर पुन्हा उजवीकडे 5 किलोमीटर. तर ए बिंदूपासून कोणत्या दिशेला, आता तो कोणत्या दिशेला आहे मला सांगा. बघा इथून ए बिंदूपासून ही दिशा कोणती आहे पूर्व आहे ना. म्हणजे पूर्व म्हणजे कोणते आहे ईस्ट. म्हणजे काय पूर्व ऑप्शन नंबर सी. याची शॉर्ट ट्रिक सुद्धा मी सांगितली होती तुम्हाला. UPDP म्हणजे काय उत्तर म्हणजे नॉर्थ, पूर्व म्हणजे ईस्ट, दक्षिण म्हणजे साऊथ, इथे वेस्ट. म्हणजे बघा ए बिंदूपासून 5 किलोमीटर उत्तर म्हणजे उत्तरेला 5 जायचं, उजवीकडे किती 4, पुन्हा उजवीकडे 5, सेम कट करायचं. दिशा कुठे आता ईस्ट म्हणजे पूर्व. ही सुद्धा शॉर्ट ट्रिक तुम्ही अप्लाय करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता इथं तीनपेक्षा वेगळा म्हणजे ऑड काय. बघा बीजगणित, अंकगणित, भूमिती, गणित. मला सांगा हे जे आहे तिन्ही पण म्हणजे बीजगणित झालं, अंकगणित झालं, भूमिती म्हणजे जॉमेट्री, हे सगळे गणिताचे प्रकार आहेत ना, टाइप्स, गणिताचेच प्रकार झाले ना ते. बघा ते गणिताचेच आणि गणित हा काय आहे पूर्ण होल सब्जेक्ट आहे.
होल सब्जेक्ट म्हणजे काय संपूर्ण विषय गणित, जसं म्हणजे लँग्वेज मराठी इंग्रजी गणित. गणिताचे सबच म्हणजे असं बघा, आता एखादा टाईप असेल त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी क्लॉक घेतलं घड्याळ, त्याच्यामध्ये आपले बरेच टॉपिक होतात ना, म्हणजे अँगल काढणे झालं, त्याच्यानंतर मिरर इमॅज झालं, वॉटर इमॅज झालं, त्याच्यानंतर असे बरेच टाईप येतात ना त्या घड्याळ टॉपिकमध्ये. तसंच आता गणित आहे, गणित मधले हे काय आहे टाईप आहेत, कोणते कोणते म्हणजे गणितातलेच हे आहेत भाग आहेत, कोणतं बीजगणित, अंकगणित, भूमिती. ठीक आहे, म्हणजे काय वेगवेगळे ब्रांचेस आहेत गणिताचे, आणि गणित काय आहे होल सब्जेक्ट आहे, म्हणजे मुख्य विषय आपण म्हणू शकतो. त्यामुळे ऑप्शन नंबर डी करेक्ट. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता शब्द गटाशी संबंधित नाही. आता संबंधित नाही म्हणजे तेच ऑड काय बघा, आता काकडी, गाजर, बटाटा, टोमॅटो. मला सांगा काकडी झालं, त्यानंतरला गाजर झालं, टोमॅटो झालं, हे काय होतात जमिनीच्या वर उगवतात राईट. बट ते बटाटा आहे तो काय होतो जमिनीच्या आतमध्ये उगवतो राईट ना. ते जमिनीच्या काय आतमध्ये, बटाटा काय जमिनीच्या आतमध्ये उगवतो. त्यामुळे काय ना ऑप्शन नंबर सी करेक्ट. दिलेला क्रमांक मालिकेत हरवलेला क्रमांक शोधा. फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर सिरीज. आता ही नंबर सिरीज दिलेली म्हणजे बघा 3, 9, 27, 81. काय करणार बघा, 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81, 81 3 जा किती आहे ना 3 1 जा 3, 3 8 जा 24, 3 2 4 3. ऑप्शन नंबर ए काय येईल करेक्ट. बघ असेच क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला विचारले जाणार आहे, त्यामुळे क्वेश्चन सगळे सॉल्व करायचे, इग्नोर करायचं नाही. पुढे खालील दोन विधानांचा विचार करा. म्हणजे विधान दिले कुत्र्यापासून सावध राहा. आमचे कुत्रे भुंकत नाही पण ते खऱ्या पाहुण्यांना आणि घुसखोरांना ओळखण्यासाठी काय आहेत प्रशिक्षित आहेत. म्हणजे बघा कुत्र्यांपासून सावध राहा, काय दिले कुत्र्यांपासून सावध राहायचे. म्हणजे आमचे जे कुत्रे आहे ते भुंकत नाही, त्यांना खऱ्या पाहुण्यांना नाही. बघा आता बरेच जण ना कुत्रे पाळतात राईट ना, कुत्रे पाळतात. मग ते काय काही जंगली प्राणी सुद्धा असेल बघा, ते डायरेक्टली चावतात. जंगली कुत्रे असतात ते डायरेक्टली चावतात ना, कुणी नवीन दिसलं गेलं की अंगावर भुंकतात. तसंच काही पाळीव प्राणी असतात. म्हणजे आता एखाद्या घर आपल्या घरामध्ये मांजर असतं, कुत्र्याचं पिल्लू असतं, ठीक आहे, त्याला आपण कसं रोज दिसतो, त्याला सवय असते, त्यामुळे ते आपल्याला काहीच करत नाही. पण जर कोणी अनोळखी पर्सन आलं ना की तो काय भुंकतो किंवा तो चावण्याची पण शक्यता असते राईट. तसं तर इथे सांगा भुंकणारे कुत्रे क्वचितच चावतात. मग भुंकणारे कुत्रे चावतात असं इथे ह्याच्यामध्ये काहीच सांगितलेलं नाहीये, त्यामुळे रॉंग आहे. आमचे कुत्रे घुसखोरांसाठी धोका देत. हो बरोबर आहे, कारण की आमच्या कुत्र्यांना तेवढं सेन्स आहे की ते जर अनोळखी कोणी दिसलं तर त्यांच्यावर ते भुंकतील किंवा त्यांना चावू शकतात. म्हणजे आपण काय ते आमचे कुत्रे म्हणजे आपल्यासाठी धोकादायक आहेत का नाही, कारण की आमचे कुत्रे भुंकत नाही, ते खरं पण बघा त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे काय आहे ते जर बाहेरच्या लोकांसाठी धोकादायक असू शकतात. त्यामुळे काय ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे काय फक्त गृहीतक बी काय आहे सूचित आहे. पुढे खालीलपैकी कोणता वर्ष लीप वर्ष आहे. विच ऑफ द फॉलोइंग इयर इज अ लीप इयर. आता लीप इयर म्हणजे काय, तर लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जायला पाहिजे आणि ज्या शतकाला 400ने पूर्ण भाग जायला पाहिजे. आता मला सांगा हे आहे 1900, हे आहे 2000, हे काय आहे 2100, हे काय शतक आहे. ठीक आहे, आता मला सांगा पहिली गोष्ट म्हणजे आता इथे जरी 00 असेल, मी काय सांगितले ज्या वर्षाला 0 ने, पण हे वर्ष आहे का 00 नाही, हे शतक आहे. ह्याला जर 400 ने, कारण शतकाला 400 ने डिवाइड करायचं असतं. आता 1900ला मी 400 ने डिवाइड करणार. मला सांगा माझे बाकी किती येईल, बाकी किती येईल बघा बघा 400 त्रिक 4 चौक 16. ठीक आहे, 400 1600 1700 1800 1900 म्हणजे किती 300 बाकी उरते ना. मला सांगा मग माझा लीप वर्ष आहे का नाही. आता 2000 झालं, किती 2000, ह्याला मी 400 ने भाग दिलं. ठीक आहे, तर बघा 400 4 चौक 16, 4 5 बघा 405 किती येणार, 400 ला 5 ने डिवाइड केलं, उत्तर येईल ना आपलं 2000. त्यामुळे बाकी 0 आले. तसंच आता किती, आता मी 2100 शतक आहे, त्याला पण 400 ने डिवाइड केलं, 5 की 2000 आणि 100 बाकी राहतील. आता 2023, आता ही वर्ष आहे त्याला 4 ने भाग दिलं मी, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 3 बाकी. मला सांगा ज्याची बाकी 0 आली त्याला पूर्ण भाग झाला तो लीप वर्ष, म्हणजे 2000 हे काय येईल माझं लीप वर्ष येणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्या वर्षाला 4 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो, आणि त्या शतकाला 400 ने पूर्ण भाग गेला तर तो लीप वर्ष असतो. ठीक आहे, आणि तिसऱ्या वर्षानंतर चौथा येणारा वर्ष जो असतो लीप वर्ष असतो. ठीक आहे, पुढे जाऊयात क्वेश्चनकडे.
एका घड्याळाच्या 2 सूचक 12 तासामध्ये किती वेळा जुळतात, म्हणजे हाऊ मेनी टाइम्स टू डू 2 हँड्स ऑफ अ क्लॉक कॉन्साइड इन 12 आवर्स. तर मला सांगा 12 तासामध्ये ते किती जुळतात? एक 12 तासामध्ये 11 वेळा, आणि 24 तासामध्ये किती? त्याच्या दुप्पट, म्हणजे किती? 22 वेळा ते एकत्र येतात. म्हणजे आपल्याला विचारले किती? 12 तासात म्हणजे 11 वेळा, 24 तासात विचारलं असतं तर 22 वेळा आलं असतं. पुढे बघूयात कृत्रिम भाषेत, म्हणजे कोडिंग रिकोडिंगचा क्वेश्चन आहे. तुम्हाला तपकिरी लाल फूल, लाल मोठा फुगा, फुल मोठं झाड अशासाठी तुम्हाला कोड दिले. तर काय करायचे आधी, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सेम वाटेल ते तुम्हाला आधी बाहेर काढायचे. म्हणजे बघा आता इथे लाल आहे, इथे लाल आहे, मग आता या दोघांमधलं सेम काय मला सांगा? LOP नाही आहे, MIT हे आहे, मीटा आहे. ठीक आहे, तर मी काय केलं, इथे लालला काय दिलेलं आहे? कोड मीटा. पुढचा काय सांगितलं आपल्याला इथे? तर इथे मोठा. ठीक आहे, इथे मोठा, इथे मोठा, म्हणजे या दोघांमध्ये काय सेम आहे? बघा KUN. म्हणजे मोठासाठी काय आहे? KUN. ठीक आहे, त्याच्यानंतरला नेक्स्ट काय आहे? तर नेक्स्ट दिलेला आहे फूल. हा फूल आहे बघा, फूल आणि हा फूल, म्हणजे या दोघांमध्ये काय? SAN. म्हणजे फूलसाठी काय येईल? SAN. मला विचारलं काय आहे क्वेश्चन्स मध्ये, की मोठासाठी KUN आहे. आता मोठासाठी काय झालेलं आपलं? KUN, बट ते ऑप्शन मध्ये आहे का? नाहीये. ठीक आहे, काय करत नाही. आता आपण पुढे बघूयात. फुगा. आता बघा तपकिरी, तर तपकिरीसाठी काय ना? LOP येणार. ठीक आहे, तपकिरीसाठी LOP. आता फुगासाठी काय ना? कारण की फुगा कुठे? वरती सुद्धा नाहीये, फुगा इथे आहे आणि इथे कुठेच नाही. फुगासाठी POI. राहिला प्रश्न फूल मोठं झाड. फुलसाठी ऑलरेडी झाले, मोठासाठी पण झाले. झाडसाठी काय? हे झेवळ. तर मोठासाठी काय येणार आपलं? काय आलेलं आहे? बिग. मोठासाठी KUN आलेलं आहे. KUN ऑप्शन मध्ये नाही मे बी, ते KUN इथे मी देऊन ठेवते. ठीक आहे, KUN हे काय आपलं उत्तर येणार. पुढे बघा, 3 सलग संख्यांची बेरीज 126 तर सर्वात मोठी संख्या. The sum of 3 consecutive numbers is 126. Find the largest number. समजा 3 संख्या मी धरल्या, काय? x अधिक 1, x अधिक 2. यांची काय सांगितली मला? बेरीज किती आहे? यांची बेरीज किती आहे? 126 आहे. मला सांगा 1 2 3, 3x आलं, त्यानंतरला 3 नंबर आहे, त्यानंतर 126. x ला बाहेर काढलं मी, 126 प्लस आहे -3. 3x बरोबर किती? 25, 24, 23, म्हणजे 123 आलं इथे. ह्याच्यामध्ये x ला बाहेर काढलं, 123/3. 3 4 जा 12, 3 1 जा, म्हणजे x किती आला? 41. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे, की दी लार्जेस्ट नंबर, म्हणजे लार्जेस्ट नंबर x + 2 आहे. सो x म्हणजे 41 + 2 किती येईल? 42. 43 किती येणार? 43. ऑप्शन नंबर 3 काय येईल माझा? करेक्ट आन्सर येणार. पुढचा प्रश्न. आता विधान आणि स्टेटमेंट. ठीक आहे, वेन डायग्राम वरती क्वेश्चन तुम्हाला विचारलंय. वेन डायग्रामचा क्वेश्चन म्हणजे काय? सर्व कुत्रे काय आहेत? प्राणी आहेत. राईट, सर्व कुत्रे प्राणी. बघा, सर्व कुत्रे काय आहेत? सर्व कुत्रे प्राणी आहेत, आणि काही प्राणी पाळीव आहेत. काही प्राणी काय आहेत? पाळीव आहेत. चला, म्हणजे सम डॉग्स आर. बघा काय दिलंय? ऑल डॉग्स आर ॲनिमल्स आणि सम ॲनिमल्स आर पेट्स. काय सांगितलंय? काही कुत्रे पाळीव प्राणी. मग काही कुत्रे पाळीव आहेत का? नाही, ऑलरेडी सर्व कुत्रे प्राणी आहेत, त्यामुळे काही पण कुत्रे पाळीव येणार नाही, त्यामुळे हा रॉंग आला. नेक्स्ट काय आहे? सर्व पाळीव प्राणी हे प्राणी आहेत. ठीक आहे, सर्व पाळीव प्राणी हे प्राणी आहेत का? नाही, त्यातला काही भाग दिसेल, म्हणजे काही प्राणी हे पाळीव आहेत, त्यामुळे सर्व जे त्यांनी यूज केलेलं आहे ते रॉंग आहे. त्यामुळे दोन्ही पण नाही, म्हणजे 1 किंवा 2 पैकी कोणताही नाही. ऑप्शन नंबर 3 काय येईल आपला? करेक्ट वन आन्सर येईल. पुढे बघा, जर 2 ला 3, 3 ला 4, 4 ला 5 आणि 5 ला 2 असं म्हटलं तर 3 + 5 किती? सिंपल, 3 + 5. ठीक आहे, पहिलं बघा 3 ला काय सांगितलंय? 4. 5 ला काय सांगितले? आणि 5 ला 2. चला, 4 + 2 किती? 6 येणार. ठीक आहे, किती? 6 येणार. राईट, म्हणजे किती येणार? ऑप्शन नंबर A. पुढे, सुधीर कुमारचा एकमेव पुत्र आहे, राणी रजनीची मुलगी आहे. कुमार राजनीचा सासरा, तर सुधीरचा राणीशी नातं काय? ब्लड रिलेशन. आता याची पिढ्यानुसार डायग्राम आपण काढूयात. काय सांगितले? सुधीर कुमारचा एकमेव पुत्र. ठीक आहे, सुधीर जो आहे तो कुमारचा एकमेव पुत्र. हा कोण आहे? कुमारचा काय? एकुलता एक पुत्र आहे. राणी रजनीची मुलगी आहे. तर राणी रजनीची मुलगी, कुमार रजनीचा सासरा आहे.
बघा आता कुमार कोण आहे, रजनीचा सासरा, रजनीचा सासरा म्हणजे ह्या दोघांचं लग्न झालं असेल ना तेव्हाच मग त्याचं बघा ह्याचे वडील मग तिच्या सासरा बरोबर लागते. आणि राणी रजनीची मुलगी दिली. आता राणी जी आहे ठीक आहे, राणी जी राणी आहे तिला रजनीची मुलगी दिली. काय विचारले, सुधीरचा राणीची, जिच्याशी संबंध विचारले तिच्यापासून सुरुवात करायचं सुधीर पर्यंतचा. ते कोण झाले, हे तर आई वडील आहेत, म्हणजे हे सुधीर काय आहे ते राणीचे वडील आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी काय येईल, फादर आपला करेक्ट वन आन्सर येणार आहे. तर इथे तुम्हाला BEd CETचा कम्प्लीट कोर्स दिलेला आहे आणि इथे ELCT साठी सुद्धा कम्प्लीट कोर्स तुम्हाला दिलेला आहे. आता आपण जे काही PYQs पाहिले, ही PYQ सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे. ही जर फॉलो केली PYQ सिरीज तर एक्झामला ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतेच वेगळे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. ओके, तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्लोबल ऑनलाईन अकॅडमीला फॉलो करायचे, सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायचे. थँक्यू सो मच.